तुम्ही मुगगावकर एका म्हणीला अपवाद आहेत. कोणत्या माहिती आहे का? काय? जिथं पिकतं तिथं विकत नसतं. पण तुम्ही अपवाद असेत. बाहेरचे लांबचे लाखो महाराज बोलवतात पण जवळच्याला विसरले नाही, याला म्हणायचं त्या म्हणीला अपवाद. कारण बऱ्याच ठिकाणी काय असतं बघा तुम्ही, मोठे मोठे कीर्तनकार असतात पण परिसरात किंमत नसते. पण तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दाखवलं, तुम्ही सगळ्यांनी जे एक आपुलकी आहे ती बॉन्डिंग निर्माण व्हावी लागते. त्याला बॉन्डिंग म्हणतात, त्याला एक स्नेहसंबंध म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. काय? काहीच नसतं. एखाद्या व्यक्तीचं बोलणं आवडतं, एखाद्या व्यक्तीचं वागणं आवडतं, चालणं आवडतं आणि सहजासहजी ते एकमेकांशी नाळ जुळली जाते. आणि काहीच नाही तिथं, जातीचा संबंध नसतो, कशाचाच धर्माचा संबंध नसतो, काहीच नाही. फक्त तो स्नेहसंबंध जोडायला पाहिजे. मग त्याकरता माणसाचीच आवश्यकता आहे असंही काही नसतं. त्या ठिकाणी एखादा पशु असेल, एखादा प्राणी असेल, पक्षी असेल, कोणत्याही पशु पक्ष्याशी प्राण्याशी देखील आपण ते जुळवून घेऊ शकतो. मग तसं ते बॉन्डिंग आपलं निर्माण झालेलं आहे. आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी मला दरवर्षी आमंत्रित करतात. खरंच कायम तुमचं कृतज्ञ आहे. आणि ज्याही वेळी आणि तुम्ही हक्काने बोलवायचं. उलट दुसरीकडे कुठं असलं तरी म्हणायचं महाराज सुरुवात भवरदाऱ्यातनं झालेली आहे, बाकीचं नंतर. सगळ्यांनी अतिशय मस्त नियोजन आहे, सुंदर वातावरण आहे, बरोबर आहे ना? आणि अभंगही त्याच पद्धतीने निवडलेला आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा महिमा, काय एखादा व्यक्ती एवढा मोठा होतो? तुम्ही आम्ही सर्वजण सामान्य माणसं आहेत, पण उद्या एखादा आपल्यातला उठतो, तो एखादा मोठा पुढारी तयार होतो, नेता होतो. एखादा आपल्यासोबतच राहणारा लहानपणी सवंगडी असतो, तो एखादा कोणी कीर्तनकार तयार होतो, कोणी एखादा मोठा करोडपती तयार होतो, कोणी एखादा उद्योजक तयार होतो, कोणी व्यावसायिक तयार होतो. असं काय होतं त्याच्यामध्ये विशेषता निर्माण होते की बाबा तो आपल्यापेक्षा वेगळा तयार होतो. मग त्या विठ्ठल मग त्या वेगळेपणामध्ये नेमकं तो करतो काय की बाबा तो इतरांपेक्षा वेगळा ठरतोय? नेमकं होतं काय असं तो सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो? आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात वेगळे आहेत आणि सर्वात जास्त महत्त्व ज्यांना आहे ते संत आहेत. मग त्या संतांना काय एवढं महत्त्व आहे? कशामुळं ते एवढे मोठे आहेत? आणि प्रत्येक माणसं बघा तुम्ही, आपल्यापेक्षा श्रेष्ठ एखादे संत आहेत, एखादे मोठे संत आहेत, त्यांच्या बरोबरीची तुलना करण्याचा प्रयत्न करतात. कोण? सामान्य माणसं नाही बरं का. सामान्य माणसं तर मानतात, श्रद्धाळू असतात, एकमेकांवरती विश्वास असतो. पण जी काही बुद्धिमान लोक आहेत, कोण? बुद्धिमान लोक. ही बुद्धिमान लोक कुतर्क निर्माण करतात. देव आहे तर कुठे आहे? दाखवा आम्हाला. आता ते का भाजीपाला आणून दिला लगेच तुला, दाखवा. म्हणजे कुतर्कातून सुरुवात होते त्यांच्या तर्काच्या अगोदर. आहे तर दाखवा. नामचिंतनेने काय होतं? रानात कामं करा, त्यापेक्षा टाळ कुटत बसण्यापेक्षा, अशी सांगणारी माणसं आहेत बरीच, बरोबर आहे. मग ही अशी कुतर्क मांडणारी माणसं असतात, त्याला शब्द ज्ञानी लोक म्हटलं जातं. कोणते ज्ञानी? बोलत चला. कोणते? शब्द ज्ञानी. ज्यांनी फक्त पुस्तकं पाठ केली आहेत आणि ते मस्तकात टाकलंय, दुसरं काहीच केलेलं नाही आयुष्यभर. मग ते पुस्तकं पाठ करून ते मस्तकात टाकून बरोबरी कोणाची करतायत? ते संतांची. काही स्वतः वैराग्य दाखवलेला नाहीये, स्वतः कोणत्याही गोष्टीचा त्याग नाहीये, काहीच नाहीये. दुसऱ्याने साहित्य गोळा करायचं, दुसऱ्याचं वाचायचं, दुसऱ्याचं लिहायचं, त्यातलंच गोळा करायचं आणि पुन्हा ते जसं तसं छापून द्यायचं आणि त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ म्हणून असं दाखवून द्यायचं. पण जे खरे संत आहेत, ते अशा गोष्टीमध्ये कधीच अडकत नाही. तुकोबाराय प्रत्येक वेळी वर्णन ज्यावेळी संतांचं करतायत ना, त्यावेळी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने करतायत की सामान्यातला सामान्य माणूस देखील संतांची भूमिका समजू शकतो, संत कसेच समजू शकतो. संतांचं जर विद्वत्ता पाहिली तर ज्ञानोबराय म्हणतात, वाचस्पतीचे नि पाडे वरी सर्वज्ञता जोडे, परी वेढवे माझी दडे महिमे भेने. ज्ञानोबराय म्हणतात, योग्यता किती संतांमध्ये? वाचस्पतीला देखील काय तोड देऊ शकतात ते.
सर्वज्ञता एवढी त्यांच्याजवळ, पण इतकं ज्ञान असून देखील ते जीवन कसं जगतायत स्वतःचं? वेडीवे माझी दडे महिमे भेने. स्वतःचा मोठेपणा ते लोकांसमोर कधी प्रगट करत नाहीत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो स्वतः तोंडाने सांगतोय मी संत आहे, अजिबात त्याच्या चुकून पाया पडायचं नाही. चुकून पाया पडायचं नाही. कारण खरे संत तोंडाने कधीच सांगत नसतात मला माना आणि माझ्या पाया पडा. नोहे दास खरा परिहा झाला से सांगो, परिहा झाला से दांगो, नोहे दास खरा परिहा से दांगोरा परिहाला, नोहे दास खरा परिहा झाला से दांगोरा, परिहा झाला से दांगोरा, परिहा झाला से दांगोरा, नोहे दास खरा परिहा झाला से दांगोरा, परिहा झाला से दांगोरा, परिहा झाला से दांगोरा. खरा दास नाही येतो, पण डांगोरा पिटला गेलाय नुसता. आणि ही लोकांची एक स्ट्रॅटेजी असते बघा तुम्ही. ही लोक आहेत ना प्युअर राजकारणी असतात. फक्त कपडे महाराजाचे घातलेले असतात. का? वरचा वेश फक्त हा महाराजाचा असतो. यांचे भक्त सुद्धा तसेच असतात बघा तुम्ही. लोकांमध्ये एक अशी मानसिकता तयार करायची ना, ते त्यांचे असे एक 10-5 रोजान लावलेले माणसं असतात. त्यांना हेरायचं. त्यांचं काम एवढंच, त्यांनी सामान्यांमध्ये जायचं आणि सामान्यांना सांगायचं त्या बाबाचा महिमा खूप मोठा आहे. माझ्या घरात असं असं झालं होतं, ते म्हणले तुझं कल्याण होईल. माझ्याकडं आज काय ते काय, हे काहीच नसतं. 200 रुपयाची ती अकद असते ती बोलायला लागलेली. आणि असे 1-2 नसतात, असे बरेच असतात. आणि मग ज्यावेळी हा असा डांगोरा तयार होतो, ज्यावेळी असं एक मोठं तयार होतं. आणि जगात दुःखी लोक कमी आहेत का? दुःखी लोक कमी आहेत का? भरपूर दुःखी आहेत. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहेत. आणि ह्या अडचणींचा फायदा हे भोंदू लोक उचलतात आणि तुम्हाला लुटतात. भोंदू लोक उचलतात या अडचणींचा फायदा आणि हे स्वतःला संत म्हणून घेतात, शब्दज्ञानी म्हणून घेतात. आणि महाराज स्वतः संत होण्याचा प्रयत्न करतात. पण खरे संत अजिबात असल्या कोणत्याच गोष्टीच्या तुम्हाला नादी लावत नाहीत. नादी लावत नाहीत, अजिबात सांगत नाहीत सोमवार करण, गुरुवार धरण, रविवार करण, अजून अमुक करण, तमुक करण, शनीला जाण. सांगितलंय कुठं? काहीच नाही म्हणा. अतिशय फक्त एक बंधन सांगितलेलं आहे, तोंडात भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही आलं नाही. नेनते काही टानाटोना, काहीच नाही. सत्य परखडपणे मांडणारे संत असतात. परखडपणे बोलता यायला हवं, परखडपणे सांगता यायला हवं. एखादा व्यक्ती रडत रडत जातो, महाराज माझ्यावर उपकार करा, माझ्यावर उपकार करा, माझ्या घरामध्ये असं असं झालेलं आहे, हे झालंय. संत लगेच स्वीकार करत नाहीत. संत सांगतात ज्या अर्थी तुझ्याकडे असं काहीतरी झालंय त्या अर्थी नक्कीच तुझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे. तुकोबाराच्या वेळी वैकुंठाला निघालेले आहेत. लक्ष द्या बरं का, संतांचं वागणं कसं आहे, संतांचं बोलणं किती खरं आहे, तत्पर आहे. तुकोबाराय वैकुंठाला जाण्याच्या अगोदर पूर्ण आयुष्य देहूमध्ये आहेत ना, त्यावेळी तुकोबारायांकडे कोणी गेलं नाही आमचा उद्धार करा, आमचा उद्धार करा म्हणून. ज्यावेळी पांडुरंग परमात्मा लोकांना दिसला, बाबा तुकोबारायांकडे आलाय आणि पांडुरंग परमात्म्याला पाहतायत तुकोबारायांसोबत, तुकोबाराय वैकुंठाला चाललेले आहेत, हे सगळं पाहतायत. जी लोक तुकोबारायांना नावं ठेवत होती ती लोक देवाला तुकोबारायांसोबत बघितलं
की तुकोबारायांच्या मागं लागली लगी. म्हणजे जे नावं ठेवत होते ते अगोदर तुकोबारायांच्या मागं लागले. तुकाराम महाराज आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. अगोदर तुकोबाराय गावात नव्हते का? आशीर्वाद होते, पण खऱ्या संतांवरती विश्वास नाही ना. स्पष्ट सांगणारे आहेत ना, स्पष्ट बोलणारा साधू आहे. खऱ्या संतांवरती विश्वास नाही. आणि महाराज तुकोबाराय आता वैकुंठाला चालले आहेत आणि जाता जाता ही लोक आशीर्वाद मागायला लागले. त्यांना वाटलं तेवढंच बाकीच्या भोंदू साधू सारखं म्हणते, जा बेटा तेरा कल्याण होगा. तुकोबाराय म्हणले, जा बेटा नाही काय नाही काय नाही, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. तुमचा धर्म तुमचं कर्म जर चांगलं असेल आणि धर्माने जर वागत असाल तर तो धर्म तुमचं कल्याण करेल. हे शब्द आहेत आपल्या संतांचे. आपल्याला आशीर्वाद देव देणार नाहीये किंवा आपल्याला शाप हा देव देणार नाहीये. आपलं कर्मच आपल्याला शाप देणार आहे आणि आपलं कर्मच आपल्याला आशीर्वाद देणार आहे. कायम लक्षात ठेवा ही गोष्ट, कायम लक्षात ठेवायची. आणि संत त्याच्यामध्ये तत्पर आहेत. तुकोबाराय लगेच म्हणले नाही आता सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्याचं अजिबात नाही. तुमचे कर्म चांगले ठेवा, नीट जीवन जगा, तर कल्याण होईल, नाहीतर कल्याण होणार नाही. मग इतकं स्पष्ट बोलणारे संत आहेत, इतकं तत्पर बोलणारे संत आहेत. आणि महाराज त्यांची बरोबरी करण्याकरता ही काही अडाणी लोक प्रयत्न करतात. नामस्मरण सोडून संतांनी दुसरं काही सांगितलं नाही करायला. काय सांगितलं का बरं? कितीतरी अभंगांमध्ये तुकोबाराय वर्णन करतात. विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान हे दाननी जग जीवन संत प्रमाण दाविती करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान हे दाननी जग जीवन जग प्रमाण अनेक प्रमाण आहेत ज्याच्यामध्ये संत सांगतायत की बाबांनो तुम्ही नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा. या चिंतनाने तुम्ही ह्या संसार सागरातून उद्धरून जाल, नाहीतर नाही. हे स्पष्ट सांगणारे संत आहेत. पण आपल्याला कोणता लागतो साधू? दोरा बांधणारा, नारळ देणारा, बरोबर आहे ना. अजून काय ते काय 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 लिंब, बरेच प्रकार आहेत ते, आता मला माहीत नाही ते. माझ्या मागं लागतात कधी कधी. महाराज नारळ द्या म्हणलं, मला एकच कीर्तनातलं नारळ माहिती बा, तूच मला दे धरबुका. तर नारळ दे, तुझं कर्म आहे. आपापल्या पद्धतीने आपण ते जगा आणि तुमच्यात तेवढी क्वालिटी ना देव तुम्हाला 100% देणार. मग तिथं नारळाची गरज नाही, लिंबाची गरज नाही, कशाचीच गरज नाही. महाराज तुमच्या जीवनात दुःख आहे आणि तुकोबारांच्या जीवनात दुःख नाही का? नाही का त्यांच्या जीवनामध्ये दुःख? अहो तरुण वय आहे, 15-16 वर्षाचं वय आहे आणि त्या वयामध्ये घराची सर्व जबाबदारी तुकोबारायांवरती येऊन पडलेली आहे. 15-16 म्हणजे 10वी सुद्धा नव्हती झालेली घ्या. आणि त्या वयामध्ये आई बाप वारतायत. अजून एक 5-6 वर्षाचा कालखंड आहे, 15 ते 21 वय तुकोबारायांचं. त्या वयामध्ये 2 लग्न होतात तुकोबारायांची. दुष्काळ पडतो, पुन्हा पत्नी वारते, मुलगा वारतो, थोरली भाऊजाई जाते, गेल्यानंतर थोरला बंधू विरक्ती निर्माण होऊन घर सोडून निघून जातो. एवढं सगळं जर आपल्या ह्या जीवनात झालं असतं तर आपण आतापर्यंत कितीतरी अंगारे दुपारी करत फिरलो असतो सगळीकडे. पण तुकोबाराय म्हणले, माझ्या जीवनात कितीतरी दुःख आलं, आधी तो हा देव कुळ पूज्य म्हणजे कोण? पांडुरंग परमात्मा. किती दुःख येऊ द्या, त्या पांडुरंगाला मी सोडलेलं नाही. मग खरा वैष्णव, खरा भक्त, खरे संत इथं कळतात. स्वतःच्या जीवनामध्ये ते कोणाचाही आधार घेत नाहीत, विनाकारण कोणाच्या मागे धावत नाहीयेत. फक्त आणि फक्त तेवढी त्यांची निष्ठा आहे ती पांडुरंगावरती ठेवतायत, परमात्म्यावरती ठेवतायत. आणि त्या दुःखाचे डोंगर आले तर दुःखाचे डोंगर आले दुःखाचे डोंगर आले दुःखाचे डोंगर पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव
मान दिलं अंकुश महाराजांनी अजूनही. आपण तुकोबारायांचं एक जीवन पाहतो होतो. पांडवांचंही जीवन तसंच आहे ना. पण कृष्णाला सोडलं का त्यांनी शेवटपर्यंत? नाही सोडलं महाराज. कृष्णाला सोडलं का त्यांनी? नाही. त्याच्या सोबत कायम कृष्ण पाहिजे आम्हाला दुसरं काहीही नको आहे. तुझं सैन्य नको, अमुक नको, तमुक नको, काही नको. आम्हाला फक्त आमचा भगवान श्रीकृष्ण पाहिजे शेवटपर्यंत त्याच्यासोबत. मग तेवढी एकनिष्ठता आपल्यात असायला हवी. तितकं जीवन आपलं तसं असायला हवं. तुकोबाराय शेवटपर्यंत देवाची साथ सोडत नाही आहेत, देवाची संगत सोडत नाही आहेत, त्याच्यावरची निष्ठा सोडत नाही आहेत, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. शब्दज्ञानी एवढे दिवस टिकणारच नाही. मुळात तो देवालाच मानत नसतो, देवालाच मानत नसतो. शब्दज्ञानी काय करतात? संत होण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या प्रयत्नामध्ये, संत होण्याच्या प्रयत्नामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, अमुक तमुक जेवढे काही सगळे शास्त्र आहेत तेवढे सगळे मुखोद्गत करतात, पाठांतरित करतात. आणि पाठांतर केल्यानंतर लोकांमध्ये फिरतात. माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे. एक जुना प्रचलित दृष्टांत आहे. त्याच्यामध्ये महाराज एक विद्वान आहे, शब्दज्ञानी पंडित आहे, खूप मोठा महान पंडित आहे. त्याने ज्ञानार्जन केलं काशीला जाऊन. खूप ज्ञान शिकला तो, खूप अभ्यास केला. आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती त्याला त्या शब्दज्ञानाचा इतका अहंकार की वास. त्या अहंकाराला काय आता तोडच नाही. इतका अहंकार त्याला. आणि तो अहंकार त्याला नडला. त्याने त्या अहंकारापायी काय सुरू केलं? राज्यभर फिरायला लागला सगळीकडे. प्रत्येकाला चॅलेंज द्यायचा. काय येईल त्याला चॅलेंज आहे का माझ्या इतका कोणी विद्वान? जर माझ्या इतका कोणी विद्वान असेल तो काय करायचं? महाराज त्यांनी विद्वत्ता एवढी वाढली, त्याची इतकी विद्वत्ता वाढली होती की त्याची शेंडी हातभर झाली होती. किती? शेंडी हातभर. आणि पुन्हा नुसती शेंडी ठेवली नाही त्यांनी, शेंडीला घुंगरं बांधले होते पठ्ठ्याने. एवढी विद्वत्ता त्याची वाढली होती. आणि सोबत जेवढे त्याने ग्रंथ अभ्यासलेत तेवढे सगळे ग्रंथ घेऊन फिरायचा मागं, 4-5 बैलगाड्या भरून राज्यभर फिरायचा. आणि प्रत्येकाला म्हणायचं कोणीही मला आव्हान द्यावं, नाहीतर मी म्हणतो ते मला भिक्षा द्यावी, ते दान द्यावं. ते ज्ञानाच्या जोरावरती तो गोळा करायला लागला. आणि फिरतोय. आणि त्याला एकदा मानाची हाव लागली ना माणसाला. तो कुठे बी गेलाय तो म्हणतो, ओ मला नाही मानलं, तू व्हाय कोण बाबा? तुला नाही मानलं म्हणजे? इथं प्रत्येक व्यक्तीला भगवंताने माणूस म्हणून जन्माला घातले, तू बी माणूसच आहेत ना, असं काय वेगळं तुझ्यामध्ये? मग तसं तो प्रत्येक जाईल त्या ठिकाणी त्याला मानाची अपेक्षा, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि फिरतोय सगळीकडे. फिरत असताना त्याचा एक दिवस प्रवास आहे. असाच कोणाला तरी फसवून लुबाडून जिंकून तिथून निघाला होता तो ज्ञानाच्या जोरावरती. आणि निघाला, रस्त्याने चाललाय तो. आणि रस्त्याने चालल्यानंतर एक शेतकरी आपला आऊत चालवत होता रानामध्ये, आऊत. आणि आऊत चालवत असताना काहीतरी त्यात अडचण आली म्हणून तो रस्त्याच्या काठावरती बसला होता. रस्त्याच्या बाजूला बसला होता. आणि बाजूला बसल्यानंतर आता हा 150 हाना तिथून चालला होता पंडित. आता याच्या मार्गाने नीट जावा सरळ, पण त्याला अपेक्षा काय? हा रस्त्याच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे हा त्याच्या जवळून, पंडित असं त्याच्या जवळून पुढं गेला. पण पंडिताला अपेक्षा काय होती? याने मला नमस्कार करावा, ह्याने माझ्या पाया पडावं. ही सध्या लई वाईट खोड आहे. प्रत्येक महाराजाला वाटतं आपल्या पाया पडावं, आपल्याला सन्मान द्यावा, आपल्याला मान द्यावा. मुळात पाया पडायची अपेक्षाच नसते. इथं प्रत्येकाने एकमेकाच्या पाया पडायला हवं, प्रत्येकाने एकमेकाला आदर द्यायला हवा. आमच्या अंतकरणात देव आहे आणि तुमच्या अंतकरणात काय राक्षस आहे काय? सगळ्याच्या अंतकरणात देव आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. काय प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंत आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे. प्रत्येकाला एकमेकाने नमस्कार करायला हवा. पण ह्याला अहंकार भरलेला डोक्यामध्ये, मी ज्ञानाने ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ, ह्याने माझ्या पाया पडायला हवं. आणि पुढं गेलेला पुन्हा माघारी आला तो पंडित. पुढं गेलता पुन्हा माघारी आला. आणि माघारी आल्यानंतर याच्यावरती महाराज जोराने, अरे तू काय शिकलेलं आहेस का नाहीस काय? शेतकऱ्याला म्हणतोय तो आऊत चालवणार, तुला काय रीत भात वगैरे कळती का नाही? तुला काही परंपरा संस्कृती कळते का नाही? आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती जवळून चालल्यानंतर त्याला नमस्कार करावा, त्याच्या पाया पडावा.
तर हे डोकं खाजवीत होतं, याला झालंय काय म्हणला नेमका, इथं माझं काम खोळंबलंय म्हणला. आणि काम खोळंबलंय आणि ह्याचं तिसरं चाललंय, मला नमस्कार नाही केला, मला अमुक केलं नाही, तमुक केलं नाही. हे बसलंय रडगाणं करत तिथं. शेतकरी वैतागला आणि ह्याचं जोरात चालू आहे, अरे तुला काही कळतं का नाही, आता तरी नमस्कार कर ना मला. म्हणजे तोंडाने सांगतोय मला नमस्कार कर, एवढी याची लायकी, तोंडाने सांगतोय मला नमस्कार कर. आणि शेवटी दमला, पण तो शेतकरी काय नमस्कार करीना. आणि शेवटी मग ह्याने त्या शेतकऱ्याला सांगितलं की बाबा तू मला नमस्कार करायला हवा, ह्या मागच्या जेवढ्या बैलगाड्या आहेत का, ह्या सगळ्या बैलगाड्या भरून मी ग्रंथांचं अध्ययन केलेलं आहे, माझ्याकडे जगातलं सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. शेतकरी म्हणला सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. शेतकरी म्हणला तुला सगळं कळतं. ते म्हणलं हा मला सगळं कळतं. ते म्हणला मी तुझ्या पाया पडतो. काय, मी तुझ्या पाया पडतो, पण तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आता हे पंडित खुश झाला, कारण त्याला ज्ञानाचा अभिमान. तो म्हणला मी एवढं ज्ञान चघळलंय, एवढा सगळा अभ्यास केलेला आहे, याचा काय प्रश्न असणार आहे माझ्यापेक्षा वेगळा, माझ्या ज्ञानापुढे याचा प्रश्न किरकोळ असणार आहे, छोटा. आणि एवढं ज्ञान यानं पाजळलेलं आहे, याला वाटलं एका मिनिटात याला असं गुंडाळून फेकून देऊ आपण. शेतकरी म्हणला बघ बरं का, जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, दोघाची अट चालली होती. पंडित त्याला म्हणला हे बघ मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण उत्तर दिल्या दिल्या तुला माझ्या पाया पडावं लागेल, शेतकऱ्याला म्हणला. आणि शेतकरी बी होता महाराज थोडा व्यवस्थित तोडगे माहीत होते सगळे त्याला. तो सुद्धा म्हणला हे बघ तू खराच ज्ञानी आहेस ना, आणि जर तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तू माझ्या पाया पडायचं. शेतकरी पंडिताला म्हणला. आता पंडित म्हणला ह्याचं काय पाया पडायचं, हे काय एवढं शहाणे आहे. आणि विचार प्रश्न. आता याचा आवताचा खोळंबा झालता, आणि आवताचा खोळंबा झाल्यामुळे त्यानं ते रुमणं हातात घेऊन तिथं बसलं होतं शेतकरी. काय रुमणं हातात घेऊन बसलं होतं. असं अवसानात उभा राहिला, पुढं पंडित होता, असं वर केलं रुमणं. आणि पंडिताला म्हणला पंडितजी आता हे रुमणं वर आलेलं, सांगा बरं तुम्हाला कुठं बसणार आहे नेमकं. याला काय म्हणते शुद्ध मराठीत, कुठं हाणू रुमणं. आता पंडिताची वाचाच बुद्धीच बंद पडली ना जागेवर. पंडित म्हणला आपण पाठीत म्हणायचो हे पोटावर हाणायचा, पायावर म्हणावतो हे हातावर हाणायचा, काय काय गळ्यावर म्हणावतो हे तोंडावर हाणायचा. पंचायत झाली ना सगळी. याचं ज्ञान एका पंडितापुढं, या पंडिताचं ज्ञान एका शेतकऱ्यापुढं फिकं पडलं. एका शेतकऱ्याने त्याला त्याच्यामध्ये हरवलं. तिथं पाया पडावं लागलं. शब्द ज्ञानाला सामान्याच्या ज्ञानाची बरोबरी करता येणार, ते संतांच्या ज्ञानाची कधी बरोबरी करणार आहे. कनये माझ्या मना, कनये माझ्या मना, पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, ओ का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या अनेक नाही माझ्या मनात. महाराज एवढी संतांची श्रेष्ठता आहे, एवढे संत मोठे आहेत, याला साधी शेतकऱ्याच्या ज्ञानाची बरोबरी करता येणार. आणि हा बरोबरी कोणाची करायला लागलाय, संतांची बरोबरी करायला लागलेला आहे. ज्या संतांनी देवाला सुद्धा वेळोवेळी सुनावलेलं आहे, देवा तुझं चुकतंय, देवा तुझं हे बरोबर नाही आहे, देवा हे असं जमणार नाही. देवाला सुद्धा खडे बोल सुनावणारे संत आहेत. देवाला सुद्धा तीव्र शब्दामध्ये कधी कधी बरोबरी महाराज हे शब्दज्ञानी लोक. शब्दज्ञान त्याचं ज्ञान कसं असतं लक्षात घ्या.
त्याने पुस्तकातलं मस्तकात टाकलेलं असतं. शब्दज्ञानाचं ज्ञान का अधुरं असतं माहीत आहे? त्यानं पुस्तकातलं मस्तकात टाकलेलं असतं आणि ते तोंडवाटे बाहेर काढत असतो. फक्त ते बोलत असतो. त्याच्याकडे विशेष काही ज्ञान नसतंय, विशेष काहीच नाही आहे त्याच्याजवळ. सोपं उदाहरण आहे, टाकीवरती, आणि त्या टाकीमध्ये तुम्ही खालून मोटर जोडून वरती पाणी भरताय. कशामध्ये? टाकीमध्ये मोटर जोडून पाणी भरताय आणि पाणी भरल्यानंतर खाली नळ चालू करताय. खाली नळ चालू केल्यानंतर मला सांगा, त्या नळाला पाणी कधी येणार आहे? टाकी भरली तर नळाला पाणी येणार आहे. टाकी मोकळी असली तर नळाला पाणी येईल का? येईल का? अगदी त्याच पद्धतीने शब्दज्ञानी असतात. पुस्तकातलं मस्तकात टाकायचं आणि ते नळावाटे फक्त तोंडावाटं बाहेर काढायचं. स्वतःचं थोडं सुद्धा ज्ञान त्याला. संपली टाकी की मोकळी, पुन्हा कुठून पाणी येणार आहे त्याच्यात? तुम्हाला टाकावं लागणार आहे. तुझी भडास असते यांची, ते एकदा बाहेर काढली की पुन्हा पुढं काहीच शिल्लक राहत नाही बोलायला, काहीच शिल्लक राहत नाही. आणि त्याच पद्धतीने शब्दज्ञानाचं जीवन आहे. आणि संतांचं जीवन कसं आहे माहीत आहे? एखादी विहीर असते, विहीर. काय? विहीर असते. त्या विहिरीला जिव्हाळा असतो, झरा असतो. काय? झरा. तुम्ही कितीही पाणी उपसा, त्या विहिरीमध्ये पुन्हा जशाला तसं पाणी येऊन साठतं. कितीही पाणी उपसलं तरी पुन्हा तिथं पाणी आहेच, उपसलं तरी पुन्हा तिथं पाणी आहेच. का? तर त्या विहिरीला झरा आहे. तसं संतांचं जे ज्ञान आहे, तसं संतांचं जे ज्ञान आहे ना, हे त्या झऱ्यासारखं आहे. त्याला हृदयातून जन्म आहे. संतांचं ज्ञान कुठून असं पुस्तकं वाचून किंवा असे शब्दज्ञानाने ह्याने त्याने आलेलं नाही, ते साधनेतून आलेलं ज्ञान आहे. आणि महाराज मला सांगा, तुकोबाराय कोणत्या विद्यापीठात गेले होते शिकायला? कोणत्या विद्यापीठात गेले होते? तुकोबाराय भामचंद्र डोंगरावरती, घोराडा, भंडारा ह्या डोंगरावरती जाऊन जे अभंग निर्माण केलेत, आज पुण्यासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये PhD करणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचे अर्थ उलगडत नाही आहेत. याला म्हणायचं श्रेष्ठता. ही श्रेष्ठता आहे संतांची, हे संतांचं ज्ञान आहे. मग कितीतरी आता डोके लावतात नाही तिथं PhD करण्याकरता त्या अभंगांवरती. कूटरचना आहे, तर कित्येक तरी अशा अभंग आहेत त्याचा अर्थ लवकर लागत नाही. नेमकं काय? हे शब्दरचना आली कुठून? 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. 400 वर्षापूर्वीचा काळ. आता कितवं शतक चालू आहे? कितवं शतक चालू आहे? ऐ, शतक कितवं चालू आहे? कोणतं शतक चालू आहे? हा? अय पोरांनो, पोरं कुठे गेले सगळी? पोरं कुठे गेले म्हणले की सगळ्याच्या मानाला घ्यायचे एका पाठीमागे एका पाठीमागे. शतक कितवं चालू आहे? 21वा. 16व्या शतकामध्ये तुकोबाराय ही अभंग रचना करतायत. जे आम्ही आज ओरडतोय ना मोठे मोठ्याने, ही अभंग रचना कधी झालेली आहे? 16व्या शतकामध्ये. आता कोणतं शतक चालू आहे? 21वावं शतक चालू आहे. आणि ह्या 21व्या शतकामध्ये 16व्या शतकातली अभंग रचना जशास तशी जिवंत आहे. याला म्हणायचं संतांचं ज्ञान आहे का नाही? बघा तुम्ही, हे शब्दज्ञानी लोक एखादं गाणं तयार करतात. गाणं किती प्रकारची गाणं येतो ते. आता ते एखाद्या फक्त DJ समोर उभं राहावं माणसाने आणि ती गाणी ऐकावीत. किती वय आहे गाण्यांचं? ह्या किती वय? ही शब्दज्ञानी लोक गाणी तयार करतात. किती 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 त्यांचं गाणं असतं. आता मागं एक ते बरंच गाणं गाजलं, ते काहीतरी पाखरा का काहीतरी गाणं होतं. पाखरा आझाद केलं तुला. आता ते पाखरानं किती जण आझाद केलेत याला काय माहित आहे? आणि ते गाणं गाजलं. मला सांगा, ते गाणं कधी तयार झालं होतं? जास्तीत जास्त 1 वर्ष झालं असेल, बरोबर आहे ना? किती? 1 वर्ष. चाललं किती दिवस? 6 महिने. किती? 6 महिने फक्त तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यांच्या वाजलं, ते DJ वरती वाजलं. 6 महिन्यात त्याचं आयुष्य संपलं. 6 महिन्यात पुन्हा तुम्हाला काहीतरी नवीन लागतंय. 6 महिन्यात तुम्ही विसरले ते गाणं. पण आज 400 वर्ष झालं तरी सुंदर ते ध्यान म्हणलं की तुम्ही सगळे डोलतात. याला म्हणायचं संतांची शब्दाची ताकद.
बरोबर आहे की नाही? कडकडून टाळ्या वाजले बरं का यावेळेस, पटलं वाटतं तुम्हाला. हां, आणि मग याला म्हणायचं संतांच्या शब्दाची ताकद, संतांच्या ज्ञानाची ताकद. जिवंत ज्ञानोबरायांचा काळ तर महाराज 12वे शतक, 700 वर्ष होऊन गेले, 700+ वर्ष झाले. रूप पाहता आलोचने म्हणलं की अजून कितीतरी जो खरा साधक आहे ना त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, समाधान वाटतं त्याला. मग ही खरी साधना आहे, ही खरं ज्ञान आहे. ते ज्ञान आपण मिळवायला हवं. आता काय झालं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्ञान राहिलं बाजूला. सध्या कीर्तन म्हणजे असा धिंगाणा झाला आहे नुसता. हां, ते सगळं असं लागतं, त्याशिवाय ते महाराज मजा नाही आली इकडे. मग तमाशाला जा ना, मग कीर्तनाला कशाला मजा नाही आली. म्हणजे आता सात्विकता इथून आली पाहिजे ना. इथं काय, इथं कीर्तन आहे, इथं ज्ञानार्जन करण्याकरताच व्यक्ती नाही यायला हवं. इथं त्याला ज्ञानाच्याच गोष्टी ऐकायला मिळाव्या, ज्ञानच तिथं त्याला ऐकायला मिळावं. बाकीच्या गोष्टी मजा नाही आली म्हणजे आता काय म्हणावं त्याला म्हणा. आता मग महाराज आपण ज्या गोष्टी आता, आणि ह्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का, ह्या बाकीच्यांचा त्याचा परिणाम चांगल्या कीर्तनकारांवर बी होतो. तुम्ही म्हणाल कसं काय, माणसांची अशी एकसारखी नजर राहत नाही सगळ्याकडे बघायची. ते गावासोबत आपण किडे रगडले जातो म्हणता ना, त्यामुळं काय होतं, ते एक जण काहीतरी घाण करून जातो आणि बाकी सगळ्यांना ते भोगावं लागतं. काय बाकी सगळ्यांना त्याचा फटका सोसावा लागतो. कोणी टोमणे मारून जातं, काय खरं आहे बेटा हो तुमचं, म्हणजे आता काय माणसं मारली होय आम्ही. म्हणजे अशा प्रकारची अवस्था असते. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, एक लांबचं कीर्तन होतं महाराज, आणि सोबत कोण नव्हतं, एकटाच गेलेलो होतो मी गाडी घेऊन आपली. आणि एकटा कीर्तनाला गेलो, आणि संध्याकाळची वेळ येतात, रात्री रिटर्न यायला उशीर होतो. कधी 1 वाजतात, कधी 2 वाजतात, कधी रस्ता खराब असतो, बराच वेळ जातो. आणि रिटर्न येताना एका ठिकाणी थोडी डुकली लागल्यासारखी, म्हणजे झोप आल्यासारखी जाणवली. मग म्हणलं हॉटेल बघावं कुठंतरी, चहा प्यायला थांबलो. आता एकटाच मी थांबलो त्या हॉटेलवरती चहा पिण्याकरता. आणि चहा पिण्याकरता थांबल्यानंतर अजून एक गाडी आली, आणि ती गाडी तिथं चहा प्यायला थांबली. माणसांचा दृष्टिकोन कसा बदलतो बघा. एक जर चुकीचा व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर दिसला तर त्यांचा सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण मी तिथं चहा पिण्याला थांबलो आहे, आणि ती दुसरी गाडी तिथे येऊन थांबली. आणि थांबल्यानंतर तिथं 7-8 जण होते, आणि ती का माझ्याजवळ बसतेत होय, ते लांब बसतेत तुटक. बघा तुम्ही, महाराजाजवळ लवकर येत नाहीत माणसं, लांबून लांबून चलतात भाऊ. आता आम्ही का अतिरिक्त असतो का, बॉम्ब असतो आमच्याजवळ, जवळ सुद्धा येत नाहीत, लांबून लांबून अंतर ठेवून, सुरक्षित अंतर, 2 गज की दुरी. आणि तसं ते आता मी इकडं बसलोय, ते लांब टेबलवर बसले सगळे 7च्या 7 जण जाऊन तिकडं. तर संध्याकाळची वेळ असते हरी महाराज, आणि त्या वेळेमध्ये ना टाचणी पडली तरी आवाज येतो. आता ह्यांची त्या बाकीच्यांची चर्चा म्हणजे कुजबूज सुरू झाली, आणि ती कुजबूज आता ते शांत वातावरणामुळे ते किती हळू बोलले तरी मला ऐकू यायचं. ते किती हळू बोलले ना तरी मला ऐकू यायचं. आणि त्यातलं मग पहिल्याने सुरू केलं, अगोदर असं तिरकं बघायचं माझ्याकडे हळूच असं, आणि पुन्हा सरळ बघायचं. ते मी आपला मोबाईल काढला आणि बसलो बघत, आपलं उचकत बसलो. आणि त्यांना वाटलं तर याचं काय आपल्याकडे लक्ष, पण माझे कान त्यांच्याकडेच होते. हे नेमकं काय म्हणतात बाबा, आपल्याविषयी यांचे विचार काय आहेत. आणि त्यातलं एकाने लगेच हळूच दुसऱ्याला म्हणतो, महाराज आहे काय नो. दुसरा म्हणतो, हा दिसतोय तसाच. दुसरा म्हणतो, दिसतोय तसाच. आता तिसरा जो होता त्याला हे कीर्तन फिरतन काहीच माहीत नव्हतं. तो म्हणला, महाराज मग एवढ्या रातचं इथं काय करतोय, हॉटेलवर एवढ्या रातचं काय करतो म्हणजे चहा प्यायला. मग चौथा म्हणलं, अरे तुला नाही माहीत, त्यांचा आणि चोरांचा टाईम एकच आहे. म्हणजे म्हणलं काय गप्पा रंगल्यात म्हणलं या पठ्ठ्यांच्या, त्यांचा आणि चोरांचा टाईम एकच आहे, म्हणजे संध्याकाळीच बाहेर निघत आहेत म्हणलं हे. आणि 5वा जो होता ना तो यांच्यापेक्षा भयानक बोलणारा होता मला. तो म्हणला, अरे यांच्यापेक्षा चोरं बरे म्हणला. मी म्हणलं काय केलं बाबा याचं वाटोळं आपण कोणास ठाऊ, यांच्यापेक्षा चोरं बरे. सगळं म्हणलं, अरे असं कशामुळे बोलतो. तो म्हणला, चोरं बरे म्हणजे काय, चोरं कशामुळे चांगले. ते म्हणला, चोरं तरी निदान गावात कुणी नसताना लुटून नेतात, हे लोका देखत लुटून नेतात पण लोकाला कळू देत नाही. आलं तुमच्या अजून तरी लक्ष.
विठ्ठल कळू देत नाहीत, गोड बोलून तुमचा खिसा मारला जातो. गोड बोलून महाराज फसवलं जातं, गोड बोलून तुम्हाला लुटलं जातं आणि त्याचा परिणाम सगळ्या बाकीच्या साधकांना, सगळ्या बाकीच्या कीर्तनकारांना भोगावा लागतो. निष्ठावान काय वारकरी असतात महाराज आणि काय निष्ठी करणारे वारकरी असतात. आळंदीच्या दिंडीमध्ये, पंढरीच्या दिंडीमध्ये जाताना मोकळे गेलेले असतात, गडी फक्त खांद्यावरच्या उपरण्यासहित. येताना 2-2 पिशव्या भरून आणतात महाराज आळंदीच्या वारीवरून. वाटे बिस्किटं गोळा कर, रेनकोट गोळा कर, अजून काय छत्र्या गोळा कर. छत्र्या सुद्धा आणल्या म्हण. एक मागच्या आषाढीला मी गेलतो ना, म्हणलं काय बेटा तुम्हाला काय दिंडीला आलात का छत्र्या गोळा करायला आलात? ते म्हणलं नाही महाराज तिथं वाटीत होते. मी खवळण म्हणून ते म्हणले महाराज तुम्हाला बी एक आणली. आणि मग अशा प्रकारचं महाराज जीवन आहे सगळं. मग आपण जो परमार्थ करतोय ना, खरा वारकरी कोणता आहे? त्याची वारी चालूच असते कंटिन्यू. सध्या वारकरी असे लोकात नाहीत. पंढरी ते आळंदी हाच रस्ता आहे त्यांचा. शुद्ध वारीला ते पंढरीला आळंदीवरून येणार आणि वद्य वारीला पंढरीवरून आळंदीला जाणार म्हणजे जाणार. ते वारकरी आहे. मध्ये कुठं थांबायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, कुणाचा लोभ नाही, काही नाही. ते खरे वारकरी आहेत. ते आपल्याला दिसत सुद्धा नाही येत, आपल्यात मिसळत सुद्धा नसतात, ते विनाकारण येत नसतात. सुरुवातीलाच मी ओवी सांगताना सांगितलेलं आहे, वेडेवे माझी दडे महिमे भेणे, ते खरे संत आहेत, खरे साधू ते आहेत. हे लोकांमध्ये फिरणारे साधू नसतात. तुकोबारायांनी काय सांगितलेलं आहे? कोणता व्यक्ती श्रेष्ठ होतो? जो अगोदर पैशाला आणि लोकांना बाजूला टाकतोय तो व्यक्ती श्रेष्ठ होतो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाली. तुकोबाराय म्हणले कोण झालंय भगवंत, कोण झालंय श्रेष्ठ? ज्यांनी अगोदरच्या काळामध्ये पैशाला आणि लोकांना बाजूला टाकून दिलेले, ती लोक श्रेष्ठ झालेली आहेत. दुसरी लोक श्रेष्ठ झालेली नाही. यांनी नुसतं महाराज गोळा केलं हो. जो न देखे या जना तया गावे अंगना, जो न देखे या जना जो न देखे या जना, हा वेगळा सुख दुःख मोही नाथ वियाधना, वेगळा सुख दुःख मोही हे आप परतेही नाही, बंधू वर्ग सजना तुकयाची परी झाले, आता पावे नारायणा सर्वदा सदैवाचा. महाराज मग त्या भगवंताशी महाराज एकनिष्ठ असायला हवं. पांडुरंगाशी एकनिष्ठ असणारा वारकरी असतो आणि खरा वारकरी हा काकड्यातच लक्षात येतो. हा आणि ज्याच्या महाराज ठिकाणी रोज नित्य नेम आहे, ज्याच्या ठिकाणी खरी साधना आहे, त्याला ही वेळच नसतो असे कीर्तन करत फिरायला लोकांमध्ये जायला. त्याची साधना त्याच्या ठिकाणी चाललेली असती. जनापासून लांब आहे, पैशांपासून लांब आहे, तो खरा साधू आहे, तो खरा संत आहे. आणि शब्दज्ञानी लोक सगळी माया गोळा करून बसतात आणि माया गोळा करून बसल्यानंतर सांगतात काय, लोकांना सांगतात पैशात काय नाही, पैशात काय नाही. पब्लिकला सांगायचं कशाने काय होत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. आणि ह्या सगळ्या स्वतः सगळी माया गोळा करायची आणि स्वतः ऐश्वर्याने जीवन जगायचं, स्वतः सगळ्या सोयी उपभोगायच्या आणि लोकांना सांगायचं पैशात काही नाही, पैशात काही. आणि जो असा सांगतो ना त्याचंच सगळ्यात जास्त पाकिट असतं. काय काही नाही महाराज या जगात. तुकोबाराय सांगतायत लोकांना लटके ते रुचे, खोटं आवडतं. लटके ते रुचे साच कवना ही न पचे. खरे बोलणारे संत त्याच्यामुळे आवडत नाहीत.
स्तुती करणारा पाहिजे. त्यानं स्तुती केली की आपल्याला मग वाटतं हा हा हा. आणि स्तुती पाठकाला इथं किंमत नाही आहे, स्तुती पाठकाला इथं मोजलं जात नाही आहे. मग ही शब्दज्ञानी लोक थोडं थोडं जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचा वापर संतांची बरोबरी करण्याकरता करू लागले तर तुकोबाराय म्हणले तुमचं इथं काम नाही. अभंगाचं संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहुदुर्गम अतिशय कळण्यास कठीण आहे. सहजासहजी कोणाला कळणार नाही. तो बहुदुर्गम आणि शाब्दिकाचं तर इथं कामच नाही. शाब्दिकाने तिथं डोकं सुद्धा लावायचं नाही. शाब्दिकाने तिथं जायचं सुद्धा नाही त्यांची बरोबरी करण्याकरता. तो बहुदुर्गम. आणि महाराज संत आणि शब्दज्ञानी यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जो नुसता शब्दज्ञानी असतो तो अहंकारी असतो. रावण हा शब्दज्ञानी होता, तो काय संत होता का? शब्दज्ञानी होता. पण त्या शब्दज्ञानाच्या जोरावरती, त्याच्या पांडित्याच्या जोरावरती तो भगवंताला सुद्धा मोजत नव्हता, भगवंताला सुद्धा किंमत देत नव्हता. संत तर खूप दूर राहिले, संत तर खूप दूर राहिले. देवाला सुद्धा तो मानायला तयार नव्हता. इतका तो स्वतःला श्रेष्ठ समजायचा, इतका स्वतःला तो मोठं समजायचा. मग महाराज त्या शब्दज्ञानाचे काय हाल झाले पुरा. काय उपयोग झाला का त्याच्या श्रीमंतीचा, त्याच्या ज्ञानाचा? काहीच उपयोग नाहीये. त्याने भगवान शंकराला महाराज आराध्य दैवत बनवलंय. देव त्याच्या जवळ आहे. कोण?
महादेव कोणाजवळ आहे? रावणाजवळ आहे. महादेव त्याच्या जवळ आहे, रावणाजवळ. तरी देखील महादेव त्याच्या जवळ असताना सुद्धा त्या रावणाला किंमत आहे का? कारण त्या ज्ञानाचा फक्त अहंकार आहे. त्याने संतांचा अनादर केलेला आहे. त्याने देवाचा, प्रभू श्री रामचंद्रांचा अनादर केलेला आहे. ज्ञानोबराचं वर्णन करताना म्हणतात, जो खरा व्यक्ती त्याची ताकद किती असते बघा तुम्ही. त्याला सैन्य गोळा करावं लागत नाहीये. प्रभू श्री रामचंद्र आहेत, वनवासाला जाताना फक्त राम म्हणून गेलेले आहेत, पण तिथं गेल्यानंतर त्यांच्यात सामर्थ्य आहे. ते अयोध्येच्या गादीवरती असोत नाहीतर अरण्यामध्ये असोत, जन्मच त्यांचा राजा म्हणून आहे. जन्म त्याच्याकरता झालेला आहे त्यांचा. वनवासात जरी राहिले तरी ते राजे म्हणूनच राहिले. राणीच्या पाले खैरा नेवाने करविले लंकेश्वरा, याला म्हणायची ताकद. रानातली पाला खाऊन जगणारी वानर यांना सर्वांना एकत्रित केलं आणि त्या लंकेवरती आक्रमण करून रावणाला हरवलं, याला म्हणायचे ताकद. ही खरी ताकद असते. ती ताकद गोळा करावी लागत नाही. आणि विशेषतः आहे ना, संत मंडळी माणसांवर कधी विश्वास ठेवत नाही. कधीच प्रभू श्री रामचंद्राने सुद्धा बघा तुम्ही, आजूबाजूच्या कोणाची मदत मागवू शकले असते, काहीतरी करू शकले असते. माता सीतेचं अपहरण झालेलं आहे, माता सीतेला तिकडं घेऊन गेलेले आहेत. मग असं काहीतरी झालं असतं की बाबा आपल्याला ते काहीतरी करता आलं असतं, माणसं गोळा केली असती. पण त्यांनी माणसं गोळा केली नाही. कारण त्यांनी अनुभवलेलं आहे, माणसं अडचणीच्या काळामध्ये मदत करायचं सोडून अजून कसं अडचणीत आणता येईल याचा प्रयत्न करत असतात. मला सांगा, जर प्रभू श्री रामचंद्राने लंकेवरती आक्रमण करण्याकरता माणसं सोबत नेली असती, काय लंकेवरती आक्रमण करण्याकरता माणसं जर सोबत नेली असती, तर मला सांगा किती माणसं रावणाकडे गेली असते आणि किती माणसं रामाकडे राहिली असते? सोनं कोणाकडे जास्त होतं? माणसं म्हणले असते, काय या रामाचं खरे बसला हे जटा वाढवून तिकडं बघा म्हणले, मोतीच मोती, सोनं सोनं नसतं. निम्मे पलटण तर तिकडंच गेली असते अगोदरच, तिकडं लंके. राम इकडं सेतू बनवूच पैसा जिकडे तिकडं माणसं पब्लिक आहे, पैसा जिकडे तिकडं माणसं लगे पळतात. पण प्रभू श्री रामचंद्राने माणसं सोबत नाही नेली, प्रभू श्री रामचंद्राने वानरं सोबत नेली. आणि त्या वानरांनी महाराज त्या लंकेश्वराला हरवून दाखवलं, त्याचा अहंकार कमी करून दाखवला. मग जी सामान्यपणे माणसं राहतात ना, ती असामान्य असतात. आणि ज्यांच्यात काहीच नसतं ते नुसते गर्वाने फुगलेले असतात, ताठपणा अंगामध्ये असतो आणि त्याचा काही एक उपयोग नसतो, काहीच उपयोग नसतो. शिवरी किती वाढली म्हणजे ती उपयोगाची होईल, मग तिला पाणी घालू घालू, काहीच उपयोगाची नाही आहे. ज्ञानवंता साबरी वाढ इन्नल्या सरळा, वरी फळ नाही आत पोकळा. काहीच उपयोग नाही आहे तिचा, ना शेतकऱ्याच्या उपयोगी येते, ना तिला काही फळ आहे, ना त्याच्यापासून काही उपयोग आहे. सावली तरी आहे का? काहीच नाही ना त्याचा वापर. मग त्या सावलीसारखे, त्या शिवरीसारखे काही माणसं आहेत ह्या जगामध्ये. मग त्यांच्यामुळं आपल्या धर्माला, आपल्या संस्कृतीला कधी नाट लागला नाही पाहिजे. मला सांगा, आपली संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे हो, फक्त आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही. आपले लोक काशी करतात सगळी. हो, खोटं नाही याच्यामध्ये. आपल्यासारखी श्रेष्ठ संस्कृती नाही आहे कोणतीच. आपल्यामध्ये चुकीला चुकच म्हटलं जातं आणि बरोबरला बरोबरच म्हटलं जातं का नाही? आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, पण आपल्या लक्षात येत नाही हो. आहे का नाही श्रेष्ठ? मला सांगा, गायत्री मंत्र निर्माण करणारे कोण आहेत? विश्वामित्र आहे. एवढे मोठा श्रेष्ठ साधू आहे, पण आपल्या लोकांनी, किती लोकांनी आतापर्यंत त्यांची मंदिरं बांधली का? का नाही बांधली? आपली लोक, आपली संस्कृती, आपला धर्म चूक स्वीकारत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये रावण ब्राह्मण होता का नव्हता? होता. मग रावणाची मंदिरं किती लोकांनी बांधली भारतात? बांधली का?
नाही बांधली. आपली पृथ्वीच्या पाठीवरची एकमेव अशी संस्कृती आहे जी चुकीला चूक म्हणते आणि बरोबरला बरोबर म्हणते. दुसऱ्या संस्कृती अशा नाहीत. दुसऱ्या संस्कृती अशा नाहीत. बघा तुम्ही, ज्या औरंगजेबानं स्वतःच्या भावाला मारलं, बापाला कैद केलं, बहिणी भाऊ काय असते सगळे मारले आणि सगळे मारून तो राजा झालाय. तो राजा झालेला आहे आणि काही लोकांचा तो आज आदर्श आहे. मग ह्याला श्रेष्ठ म्हणायचं का? याला चांगलं म्हणायचं का? हे चांगलं आहे का? नाही. तुम्ही चुकीला चूक म्हणायला शिका आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. बरोबर आहे. आपली हिंदू संस्कृती सगळ्यांना स्वीकारणारी आहे. जितकं प्रेम महाराज आपल्या हिंदू संस्कृतीच्या लोकांचं जितकं प्रेम एखाद्या साधूवरती आहे, एखाद्या संतावरती आहे, एखाद्या नेत्यावरती आहे. आता मोदीवरती आहे का नाही सगळ्यांचं? नरेंद्र मोदींवरती प्रेम सगळ्यांचं. पण तितकंच प्रेम आपल्या पूर्ण भारतीयांचं डॉक्टर APJ अब्दुल कलामवरती आहे का नाही? आहे. कारण आपण चांगल्याला स्वीकारतो, चांगल्या गोष्टीला स्वीकारतो. अगदी तसंच सर्वांनी स्वीकारलं तर लोक एकत्र राहतील. नाहीतर चुकीच्याचं जर समर्थन करत असाल तर ते महाराज आपल्या जीवनामध्ये खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. मग महाराज अशा पद्धतीचं जीवन नको आहे. संत आहेत, नाही स्वीकारलं कोणी रावणाला, नाही स्वीकारलं कोणी विश्वामित्रांना, ज्यांनी गायत्री मंत्र निर्माण केला त्यांना सुद्धा नाही स्वीकारलं. तर आपण कोण आहेत? आपण खूप क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे आपलं जीवन सावधानतेनं जगा, चांगल्या पद्धतीनं जगा. आणि सगळ्यात जास्त आवश्यकता आहे ना ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला नाही आहे. आता जुन्या पिढीला नाही आहे याची आवश्यकता. आता ह्या कीर्तन प्रवचनाची आपलं आता चाललंय ह्याची आवश्यकता कोणाला आहे? सगळ्याला जास्त कोणाला आहे? कोणाला आहे? तरुणांना. आता तरुण पिढीला आहे हे बी म्हाताऱ्या माणसाने सांगितले. आहे का नाही आवश्यकता तरुण पिढीला? बरोबर आहे ना? आहे का नाही? तर मागच्या वेळेस आपले बरेच प्रश्नोत्तर झाले. ते तरुण पिढी आहे का? आहे का डोक्यात काही? होय, लांब जाऊन बसले का सगळे? हां, डबल विचारू आपण त्याला का? किती अभ्यास केला बघू ना एका वर्षामध्ये. आणि मला शब्द दिलेला आहे सगळ्या गावकऱ्यांनी, म्हणले पॉम्पलेट सगळी वरची खालीपर्यंत बदलन पण महाराज तुमचं कीर्तन बदलणार नाही. त्याच्यामुळे ना पोरांना तुम्ही टेन्शनच करू नका. गावा इथंच म्हातारा होणार आहे मी मुगगावात. आपण तुम्ही सोबतच आहे दरवर्षी. सप्ताह काय बंद पडत नाही आणि तुम्हाला काय माझी सुट्टी नाही. त्याच्यामुळं दरवर्षी आपली भेट होणार, पुन्हा होणार. गरज तुम्हाला आहे सगळ्यात जास्त आज याची. आता एवढा वेळ सगळेजण कीर्तन ऐकतात, एवढ्या वेळ सगळेजणांनी ऐकलं, एवढ्या वेळ सगळेजण चिंतन करतायत. मला सांगा बरं, हा कीर्तनाला निवडलेला अभंग कोणत्या ग्रंथातला आहे? माणसं ग बसा सगळी, कोणत्या ग्रंथातला आहे? मग एवढे 2 तास मी काय बुमलत होतो? मग कोणत्या ग्रंथातला आहे बरं? कोणाचा अभंग आहे? हां पोरा हो, कोण काय तुमचा लय धिंगाणा चालू होता काय? खाली माना टंगडीवर खाली नेट बस का? कोणाचा अभंग आहे ते बघा. का लाजतो काय? तू पोरगीस का काय? तू इकडं वर बघ, कोणाचा अभंग आहे? माझा नाही बा. मग ते तुमचं तुम्ही बघून घ्या. अरे पोरांनो, हसण्यावरती घेऊ नका. हे तुम्ही स्वतः लक्ष द्यायला सुरू करा. तुम्ही स्वतः अभ्यास करायला सुरू करा. परमार्थ हा स्वतः केला तर त्याचं फळ मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार, काहीच नाही मिळणार. स्वतः त्याच्यापर्यंत तुम्हाला उतरावं लागेल, स्वतः ज्ञानार्जन करावं लागेल, त्यावेळी त्यातली गोडी अनुभवायला येणार आहे. तोपर्यंत गोडी अनुभवायला येणार नाही. किती मग तुम्ही बाहेरच्या जीवनामध्ये भागदौड करा, पळा, कुणीकडे जा, काही करा, बघा तुम्हाला आनंद ज्या गोष्टीत आहे ना ती गोष्ट करता यायला हवी. आणि आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं ज्ञान आपल्या तरुणांना असायला हवं. असायला हवं का नाही? पाहिजे का नाही? पण आहे का? काय कबूल मनाने नाही म्हणतात बिचारे, प्रामाणिक आहेत सगळे. पण करायचं कधी? कधी करायचं? आपण स्वतः अभ्यास करायला हवा ना.
अरे उगाच नावं ठेवून जमत नसतं एखाद्या संस्कृतीला किंवा एखाद्या धर्माला. आज मुस्लिम धर्माचा आदर्श घेतला पाहिजे तुम्ही बेट्यांनो. एवढं लेकरू असते पण ते रोज दिवसातनं 5 वेळा नमाज पडतं, डोक्यावर टोपी घालतं, त्याच्या जे काही देव आहे त्याच्यावरती त्याची पूर्ण श्रद्धा असते. एक वेळेस आईबापाचं ऐकत नाहीत ते काही सांगितल्यानंतर. पण आपली जी काय बुद्धी आहे ती अशी तयारच झालेली नाही आहे कुठं. तुम्ही रोज श्रवण करायला हवं कीर्तन, रोज अभ्यास करायला हवा, रोज चिंतन करायला हवं. त्यावेळी कुठेतरी आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी नवीन विचार येणार आहेत. आपल्याला आत्ताच्या तरुणांना एकच ठरवून दिलेलं असतं, बाबा तुला 10वीला चांगले मार्क घ्यायचेत, 12वीला चांगले मार्क घ्यायचेत, डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचं आहे. ती एक मेंढीने उड्या हाणले की सगळ्या मेंढ्या तसे यांचं जीवन चाललंय सगळ्यांचं. पुढं काय? नोकरी लागशील, पुढं काय? पैसा कमवशील, पुढं काय? काहीच नाही ना. जीवनाचं ध्येयच माहीत नाही, कशा करता जन्माला आलो तर कशा करता आपण जगतोय. पैसा हे ध्येय का आपल्या जीवनाचं? नाही आहे. सुखी राहणं, हे समाधानी राहणं हे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि सुख आणि समाधान परमार्थ आणि अध्यात्म सोडून कशातच नाही, कशातच नाही. कित्येक तरी मोठी मोठी लोक आहेत महाराज ज्यांनी संन्यास घेतलाय, हिमालयात निघून गेलेले आहेत. कोणी काशीमध्ये आहेत, कोणी वृंदावनामध्ये आहेत. कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे जी आता साधू मंडळी होती कुंभमेळ्यामध्ये. अहो कितीतरी श्रीमंतांची मुलं होती त्याच्यामध्ये ज्यांनी संन्यास घेऊन तिथं राहायला लागलेले आहेत. आणि आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे, त्याच्याबद्दल ज्ञान असायला हवं. आणि ते ज्ञान कधी कमावणार आहेत? तारुण्यातच आपण ते ज्ञान कमवू शकतो. पुन्हा एकदा बुद्धी जड झाली, बुद्धी बंद पडली की पुन्हा ते ज्ञान मिळणार नाही. मग त्याच्यामुळे आता जोपर्यंत आपल्याला वेळ आहे, आता जोपर्यंत आपल्याकडे टाईम आहे, तोपर्यंत सगळ्या तरुणांनी इंस्टाग्राम वापरत बसायचं. बरोबर आहे ना? हां, आपलं तर महाराज मी म्हणतो किती दुर्भाग्य. आपला एक महिना त्या IPL मध्येच जातो का नाही बघा तुम्ही. आणि जास्तीत जास्त महाराज हे विज्ञान जे आहे, आता इथं बसलेले सगळे तरुण आहेत, मला सांगा बरं, आता इकडं बसलेले जे मुलं आहेत, जे मुले आहेत, तुमचे आता रोल मॉडेल जर काढले, कोणता हिरो आवडतो पोरांना तुम्हाला? हिरो कोणता आवडतो? यांचे हिरो बघा ना तुम्ही. अहो सगळे हिरो आहेत ना हे सुपाऱ्याचे, कुठं इलायचीच्या, कुठं तंबाखूच्या, गुटखाच्या जाहिराती करतात. आणि हे यांचे रोल मॉडेल. हां, हे हिरो कशाच्या जाहिराती करतात? कशाच जाहिराती करतात? एका तरी हिरोने आतापर्यंत भगवद्गीतेची जाहिरात केली का? केली का? यांना केल्यानंतर वाचणार नाहीत का मुलं? वाचतील ना त्यांना. पण ही लोक जे आत्ताचं जे काही सिच्युएशन आहे, ही तरुणांना कसं जास्तीत जास्त बिघडवता येईल, कोणती पुडी सगळ्यात चांगली खाण्याकरता हे ते दाखवले जातात टी व्हीवरती. कोणता ग्रंथ श्रेष्ठ हे नाही दाखवलं जात. वाईट काय ते तुम्हाला लवकर दाखवलं जातं. मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम कोणते हे पोरांच्या? कोणते व्हिडिओ गेम आहेत ज्याच्यामध्ये मारायला शिकवलं जातं पुढच्याला? काय शिकवलं जातं? सांभाळायला शिकवलं जातं का? काय शिकवलं जातं? मारायचं शिकवलं जातं. ते एकटेसुद्धा पोरं अशी ओरडत आहेत मोठ्याने, तिकडून ये, तिकडून ये, तिकडून ये, मार मार मार. म्हणजे नेमकं चाललंय काय म्हणलं याचं बाबा? ते मोबाईलमध्ये खेळत होतं. ते इतके पागल झालेले आहेत. आणि मग ही पिढी नको आहे आपल्याला. ही पिढी नाही हवी. ही पिढी पुढं संस्कृती बुडवेल, संस्कृती टिकवणार नाही आहे. मग ती संस्कृती टिकवण्याकरता आपल्याला ज्ञानार्जन करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत येणार आहे. बाकी दुसरं काही शेवटपर्यंत येणार नाही. ते ज्ञान, धर्माचं ज्ञान आपल्यासोबत येणार आहे, दुसरं काही येणार नाही पोरांनो, तरुणांना. त्याच्यामुळे अभ्यास करा, चिंतन करा. रोज एक का होईना ओवी वाचा, काय थोडं का होईना चिंतन करा, थोडं का होईना अभ्यास करा. त्या दृष्टीने हळूहळू हळूहळू का होईना आपल्याला परमार्थाचं ज्ञान मिळत जाईल. आणि त्या ज्ञानाचा परिणाम एक दिवस आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. त्याच्यामुळे अंतिम ध्येय आपल्या जीवनाचं काय? सुखी राहणं आहे. आणि ज्यांनी ते गाठलंय ते संत आहेत, सुखी आहेत. ते तरी देखील तुमच्या आमच्याकरता, तुमच्या आमच्यामध्ये जीवन जगतायत, सामान्यांसारखं राहतायत, सामान्य पद्धतीने जीवन जगतायत. मग त्यांच्यासारखं कुठंतरी आपल्या जीवनामध्ये आदर्श असायला हवा की नाही? असायला हवा की नाही?
हे आजकालचे हिरो आणि नट आणि नटी आपले रोल मॉडेल असायला नको आहेत. हे आपल्याला बिघडवणारे आहेत. आपले रोल मॉडेल जर कोण हवे आहेत ना तर छत्रपती शिवाजी महाराज आपले रोल मॉडेल असले पाहिजे. आपले रोल मॉडेल कोण असलं पाहिजे? कोण असलं पाहिजे आपले रोल मॉडेल? ज्यांनी धर्मासाठी स्वतःचं शरीर 40 दिवस उदार करून टाकलं धर्मावरती, ते आपले रोल मॉडेल असले पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज आहेत का आपले रोल मॉडेल असे? नाही महाराज. आपलं जीवन चुकीच्या मार्गाने, जो जास्त वाईट आहे त्याचे फॉलोअर जास्त आहेत. त्याचे फॉलोअर्स जास्त आहेत. चांगल्याचे फॉलोअर्स नाही आहेत कुणी. वाईट मार्गाने जो जास्त जातोय त्याचे फॉलोअर्स जास्त आहे. आणि ही माणसं वर बसतात महाराज पैसा कमवून. यांना तुमचं काही एक पडलेलं नाही आहे. काही एक पडलेलं नाही. तुम्ही कसं वागा, काहीही करा, कुणीकडे जा, त्यांना स्वतःचा स्वार्थ शोधायचा आहे. फक्त स्वतःचा स्वार्थ साध्य करायचा आहे. पण त्यामुळे महाराज आपलं जीवन त्याच्यामध्ये घालवू नका. चांगल्या मार्गाने जीवन जगा. चांगले रोल मॉडेल आता चॉईस करा आणि त्यांचा आदर्श जीवनात ठेवून त्या मार्गाने जीवन जगा. एके काळामध्ये आपला हा जो डोंगर आहे, बालाघाट डोंगर रांग, ह्या डोंगरामध्ये जी गावं राहायची, जुनी जी माणसं राहायची, ह्या जुन्या लोकांकडे पाहून कोणीसुद्धा म्हणलं नसतं बाबा इकडं परमार्थ होईल, इकडं सप्ते होतील, कीर्तनं होतील, प्रवचनं होतील आणि या ठिकाणी महान महान कीर्तनकार येतील, अमुक होईल, तमुक होईल, देवस्थानं निर्माण होतील. एक 50-60 वर्षापूर्वीचा किंवा 70-80 वर्षापूर्वीचा जर काळ काढला तर कोणीसुद्धा कल्पना करणार नाही बाबा ह्या डोंगरदऱ्यामध्ये असं नंदनवन उभं राहील म्हणून. कशामुळे कल्पना करणार नाही? कारण त्या काळामध्ये महाराज प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे जे काही वाड्या तोड्या आहेत, जे काही असे कडणी जी गावं आहेत, काय असायचं प्रत्येक घरामध्ये? खुंटीला अडकवलेलं काय अडकलेलं असायचं सगळीकडे. जे काही भाग आहे महाराज डोंगर दऱ्यातला भाग आहे, माणसं शिकार करायची हो डायरेक्ट. वाघोरे अडकवलेल्या असायच्या. माणसं किती खतरनाक असतील विचार करा ना तुम्ही. तेव्हा आता मला सांगा, सध्याच्या काळात माळकऱ्यांची संख्या जास्त आहे का मागच्या काळात होती? आता माळकरी जास्त आहेत ना गावात, बरोबर आहे ना. आता सप्ताह वाढलाय, मोठा व्हायला लागलाय, आता कीर्तनं वाढायला लागलेली आहेत. मग पहिल्या काळामध्ये माळकरी होते का एवढे? नव्हते. पहिल्या काळामध्ये महाराज असं सांगतात, जुन्या लोकांना जर असा एकमेकाचा जर राग आला किंवा जुन्या जी काही माणसं होती पहिली स्वातंत्र्यपूर्व काळातली किंवा त्याच्या अगोदरची, म्हणजे प्रेमळ ही तितकीच, पण जर एखाद्याचा राग आला तर त्याला ते समोरच्याला सोडतच नसायचे. एवढी भयानक महाराज काय ते परिस्थिती होती. कारण मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. त्या मार्गानं, चांगल्या मार्गानं चाला म्हणून ठामपणे सांगणारं कोणी नव्हतं. पण ह्या सगळ्या घरादारांमध्ये ज्या खुंटीला वाघरळ्या अडकलेल्या असायच्या, चुकीच्या पद्धतीचं जीवन आचरण करण्याचं शिकवलं जायचं, त्या ठिकाणच्या खुंटीला अडकवलेल्या वाघऱ्या काढून त्या ठिकाणी टाळ आणि पखवाज अडकवण्याचं काम जर कोणी केलं तर ते सद्गुरू वामन भाऊ महाराजांनी केलं, श्री संत यादव बाबांनी केलं. ह्या संत महात्म्यांमुळे आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. मार्ग धावून गेले आधी,
दयानिधी संतते. मग त्या यादव बाबांनी, त्या वामनभाऊ महाराजांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने आपण सहजासहजी जर चालत गेलो, तो मार्ग जर स्वीकारला तर नक्की जीवनाचं कल्याण होणार आहे, नक्की जीवनाचं सार्थकता होणार आहे. पण जो मार्ग सोडून जर आपण भलत्याच मार्गाने चालत जाऊ, नको त्या मार्गाने चालत जाऊ, मार्ग म्हणजे कोणता? परमार्थाचा मार्ग सोडून आपली उपजीविका करण्याकरता किंवा आपलं जीवन जगण्याकरता जी काही एक आधार असतो, तो आधार जर चुकीचा निवडला तर जीवनात सगळी गुंतागुंती होणार आहे, अनेक गुंतागुंती होणार आहेत. आणि अशा गुंतागुंतीचंच जीवन ह्या शब्दज्ञानांचं असतं. पण यांना वाटतं की बाबा आम्ही खूप हुशार आहे, पण ती हुशार की नाही आहे त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. बहु धडधरी सकाय बहु धडधरी झाली मै सकाय बहु धडधरी झाली मै सकाय झाली मै झाली म्हैस. सोपं उदाहरण देतात, सगळं शेतकऱ्यांना समजणं असं. तुकोबाराय बघा किती सुंदर. तुकोबाराय म्हणतात, किती जरी एखादी म्हैस किंवा गाय दूध देत असेल, किती दूध देऊ द्या तिनं, किती दूध देऊ द्या, तर ती गाय किंवा म्हैस ही कधी कामधेनूची बरोबरी करू शकेल का? कधीच बरोबरी करू शकत नाही. कामधेनू म्हणजे काय? मनात आलेली कामना जी लगेच पूर्ण करते तिला कामधेनू म्हटलेलं आहे. मग ह्या म्हशीनं किती दूध दिलं म्हणजे ती कामधेनूची बरोबरी करेल का? नाही महाराज, अजिबात बरोबरी करू शकत नाही आहे. भलेही महाराज, आणि काय असतंय, जी काही खोटे जे असतात ना, म्हणजे जी काही साधू वेश घेऊन आलेला असतो, खोटा वेश घेऊन आलेला असतो, आणि तो खोटा वेश जो खरा साधू आहे त्याच्यापेक्षा याची वेशभूषा सगळ्यात चांगली असते. कसं काय? तू म्हणाल कसं काय? रामायणामध्येच जो खरा साधू आहे जवळ लक्ष्मण, खरा संत आहे माता सीतेच्या जवळ जो लक्ष्मण आहे, त्या खऱ्या असणाऱ्या साधूला, त्या खऱ्या असणाऱ्या संताला सीता ओळखू शकली नाही. आणि रावण जो महाराज हातात फावडी, कमंडलू, भगवे वस्त्र, जटा, कपाळाला गंध, असं वेशभूषा करून आलेला एकदम असं. आजकाल ते महाराज लोक बरंच पावडर फिवडर मेकअप वगैरे करून बरेच असतात ते. आता ते सोबत आरसान बॅगन ते सोबत असतं ते. मग तसं ते बऱ्याच जणांच्या सुद्धा जीवनामध्ये ते, म्हणजे मी स्वतः एक म्हणजे कीर्तनाला, म्हणजे तिथं आल्यानंतर ते एका मोठ्या व्यक्तीला आमंत्रित केलं होतं कीर्तनाला. आल्यानंतर कीर्तनाला जायच्या अगोदर ते मला, महाराज पावडर आहे का पावडर? म्हणलं आता माणसं तुला बघाय आलेत का तुझं कीर्तन आहे का आले तेच कळा ना. म्हणलं मला आता पावडर लावून करायचं काय? कीर्तन आपलं कसं करतो हे बघण्याकरता लोक आलेली आहेत. स्वतःचं वक्तृत्व कसं आहे, ज्ञान काय आहे. आणि माणसांची एक विशेषता असते बघा तुम्ही, माणसं
लोक म्हणतात लोकांना काही कळत नाही, लोकांना काही कळत नाही. सगळं कळतं लोकांना. बघा तुम्ही बरोबर आता जर तुम्हाला जर मी विचारलं ना पहिल्या दिवसापासून कोणत्या कोणत्या महाराजाचं कसं कसं झालं, तुम्ही खडा ना खडा सांगता सगळे. पण महाराज लोकांचा गैरसमज असतो, लोकांना काही कळत नाही. सगळं कळतं लोकांना, आपल्यापेक्षा हुशार असतात. कीर्तनाला त्यांनी बोलवलेलं आहे आपल्याला, हे त्यांना कळतं म्हणल्यानंतर लोकांना काही कळत नाही असं थोडीच असतं. सगळं कळतं, फक्त तो गैरसमज असतो. आणि गैरसमज म्हणजे कसा तुम्हाला सांगू का, एखाद्या माणसाला जर आपण सांगितलं की बाबा परमार्थ चांगला आहे, गळ्यामध्ये माळ धारण कर, हे जे काही बाकीच्या गोष्टी करतोस, मद्यपान धूम्रपान हे वाईट आहे, ह्या मार्गाने जाऊ नको. एखादा माणूस त्याची बाजू सपातून नेताना काय म्हणतो, जाऊ द्या महाराज, त्याला कळत नाही. त्याला आता खरंच सांगा, कळत नाही का? कळत नाही का? कळतं पण वळत नाही. सोपं उदाहरण आहे महाराज, सोपं उदाहरण आहे. बघा तुम्ही आपल्या घरामध्ये जर एखादी माता माऊली स्वयंपाक करत असेल आणि स्वयंपाक करत असताना एखादं काय करतो, कुत्रं अचानक समजा तिचं लक्ष चुकवतं आणि त्या टोपल्यातली भाकरी उचलतं आणि ती चोरतं भाकरी, आणि चोरल्यानंतर ते तिथंच खातं का 3-4 गल्ल्या लांब जाऊन खातं? लांब जातं का नाही कुत्रं? ते 3-4 गल्ल्या ते कुत्रं लांब जातं. आणि समजा त्याच कुत्र्याला ते घरातल्या मालकाने भाकरी दिली तर ते कुत्रं तिथं हक्काने बसून खातं. म्हणजे कुत्र्याला कळतं चोरीची भाकरी कोणती आणि खरी भाकरी कोणती. तुम्ही म्हणता माणसाला कळत नाही. आपण म्हणतो माणसाला कळत नाही, जाऊ द्या महाराज, त्याला कळत नाही. अरे सगळं कळतं, चुकीचं काय बरोबर काय, पण आपण आपल्या दडतो आपल्या चुकीच्या मागं, सपादून नेतो आपण आपल्या चुका, आणि एक दिवस त्या चुका मोठ्या होतात आणि आपल्याला नष्ट करतात. ह्या मार्गाने आपल्याला आपलं जीवन जगायचं नाही, चुकीच्या मार्गाने आपल्याला आपलं जीवन जगायचं नाही. खोट्या संतांना आपल्याला बळी पडायचं नाही आहे, खोट्या संतांना आपल्याला बळी पडायचं नाही आहे. सत्य जे संत आहेत, चांगलं सांगणारे जे माणसं आहेत, त्यांच्या मागं आपल्याला जायचं आहे. आणि तुकोबाराय स्पष्टपणे सांगतायत, किती जरी त्या म्हशीनं गाईनं किती दूध देऊ द्या, ती कामधेनूची बरोबरी करू शकत. आता नवीन जर्सी 15 लिटर 20 लिटर, कुठेतरी त्या विदेशात 100 लिटर दूध देणारी गाय आहे, 100 लिटर. आता ती फॅक्टरीत बनवल्यासारखी झाली ना ती. 100 लिटर गाय दूध देते म्हणजे काय, ते किती त्याच्यामध्ये बदल केले शरीरामध्ये. तुम्ही आपण निसर्गाशी खेळायला लागलो, आणि एका वेळेस निसर्ग असा खेळतो ना, मग थोडं जरी असं हलवलं का सगळे असे मुंग्या कशा चिंगरतात वारुळातले, तसे ते बिल्डिंग खाली चिंगरून पडलेले असतात सगळे. हां, पण निसर्गाशी कधी खेळू नाही माणसाने, साधू संताशी कधी खेळू नाही. त्यांचा महिमा आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, महान आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या जवळ जाताना देखील आपण सांभाळून जायला हवं. आणि होतं मग काय माहिती का, बहुतांश वेळा बरीच अशी लोक आहेत, ते साधू संत लांब राहिले. काय साधू संतांचे ते विचार आणि त्या गोष्टी खूप लांब राहिल्या, हे देवालाच मानायला तयार नसतात. काय म्हणतात, देवच नाही या जगामध्ये. आता एक सुंदर उदाहरण आहे महाराज, एक जुन्या कीर्तनकाराच्या मुखातून ते उदाहरण ऐकलं. सुंदर उदाहरण आहे. एक गाव आहे महाराज, लांबचं गाव, इथलं नाही बघा, इथं बघत आणलं की गाव लांब होतं गाव ते. आणि त्या गावामध्ये एक म्हातारी होती, एक त्या गावात म्हातारी, आणि त्या म्हातारीला देवाच्या नावाचं वावडं होतं. कशाचं देवाचं नाव. तिला देवाचं नाव घेतलं की त्या म्हातारीचं डोकं फिरायचं. कोणी जरी देवाचं नाव घेतलं तरी त्या म्हातारीला आवडत नसायचं, अजिबात तिला पटत नसायचं. आणि नेमकं होतं काय माहिती का, कधी कधी ज्याच्या घरामध्ये कधीच परमार्थ नसतो, ज्याच्या घरामध्ये कधीच कोणाला माळ नसते, नेमकं त्याचं लेकरू एखाद्याच परमार्थिक निघतं, माळकरी निघतं. आणि ज्याच्या घरामध्ये सगळे माळकरी असतात, त्याचं पोरगं कधीच बाटलीला सोडत नाही. होत्यात अशा घटना. आणि ती म्हातारी प्युअर नास्तिक, कधीच देवाला मानणार नाही, कधीच देवाला मानणार नाही. तिनं चुकून सुद्धा कधी देवाचं नाव तोंडात येऊ दिलं नाही. आणि महाराज इतकी नास्तिक होती ती, समजा गावात सप्ताह सुरू झाला का ती माहेरला निघून जायची, पण ते कानावर शब्द पडू देत नसायची, इतकी नास्तिक होती. काय कोणी दारावरून एखादा साधू चालला गेलं की ती खिडक्या बंद करायची. काय साधू संत येते घरा,
दारं खिडक्या बंद करा. हे तत्वाची म्हातारी होती ती. मग त्याच्यामुळे उदाहरण कुठलं सांगतो मी, खूप लांबचं सांगतो. कुठलं उदाहरण, थेट तिकडं बेळगाव साईडचं उदाहरण आहे हे. हा, इकडं कोणी लावू बी नका उदाहरण ते. आणि एवढी नास्तिक म्हातारी, पण योगायोगानं त्या म्हातारीच्या पोटी दोन्हीही मोठी आस्तिक मुलं जन्माला आली. आस्तिक म्हणजे चांगल्या विचारांना मानणारी, भगवंताला मानणारी. आणि त्या दोन्ही मुलांनी असंच कीर्तनात कुठंतरी ऐकलं की बाबा मरते वेळी जर देवाचं नाव घेतलं, मरताना जर देवाला आठवलं, तर तो व्यक्ती किती पापी असेल, कितीही नास्तिक असेल, तर तो मुक्त होतो. ते पोरांनी ऐकलं कीर्तनामध्ये. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याच्या शेवटच्या काळात तोंडात नाव आलं असं त्याने ऐकलं कीर्तनामध्ये त्या पोराने कुठंतरी. आणि ते पोरगं म्हणलं, आपल्या म्हातारीने कधीच देवाचं नाव घेतलं नाही, आपली म्हातारी कधीच देवाला मानत नव्हती, निदान तिनं मरताना तरी देवाचं नाव घ्यावं अशी त्या पोराची इच्छा. आणि झालं असं, ती म्हातारी नेमकी 2-4 दिवस आलती. म्हणजे 2-4 दिवस आलती म्हणजे राम नाम कधी जाईल भरोसाच नाही. आणि पोराची गडबड चाललेली. काही करून तो म्हणला म्हातारीला राम म्हणायला लावायचं. सगळ्यात सोपं नाव काय आता, राम. ते म्हणलं, आपण हे बघ दादा, काहीही करायचं पण म्हातारीकडून काय म्हणून घ्यायचं, राम म्हणून घ्यायचं. आता यांचे सगळ्यांचे प्रयत्न चालू, म्हातारीकडून राम म्हणून घ्यायचं. पण ती म्हातारी काय साधी होती का महाराज? तिनं आयुष्यात जिवंतपणे देवाचं नाव तोंडात येऊ दिलं नव्हतं. ती एवढ्या सहजासहजी राम म्हणेल होय, अजिबात नाही महाराज. मग हे पोरं वेगवेगळी शक्कल लढवायला लागले. काय करायला लागले, हे म्हणलं आपण काय करू, आपल्या भाच्याचं नाव काय आहे, रामभाऊ आहे. बहिणीच्या पोराचं नाव काय आहे, रामभाऊ आहे. आपण काय करू, त्याला आणू आणि म्हातारीच्या पुढं उभा करू. आणि मग म्हातारीला विचारू की बाई हा कोण आहे. मग तर म्हातारी म्हणेन ना रामभाऊ आहे. चुकून का होईना तिच्या तोंडात काय होईल, रामाचं नाव येईल. आणि म्हणून त्या पोरांची ती भाबडी आशा आणि भाबडी आशा म्हणल्यानंतर ते बोलवलं. आणि बोलवलं, तो भाचा आला आणि म्हातारीच्या समोर उभा राहिला. तो म्हातारीचा नातू समोर उभा राहिल्यानंतर त्या म्हातारीला विचारण्यात आलं. तो थोरला पोरगा विचारतो, बाई हा कोण आहे, हा कोण आहे म्हणल्यानंतर ती बाई असं कानोसा घेते, हे वय हे तर आकीचं पोरग आहे. पण म्हातारी राम म्हटली नाही, अजिबात राम म्हटली नाही महाराज म्हातारी. आणि शेवटी महाराज हे प्रयत्न करून थकले, अनेक प्रयत्न केले, नाना प्रयत्न केले, पण म्हातारी काय राम म्हणीना. मग शेवटी म्हणले काय करू, हे म्हातारी म्हणले आपण बाजा सकट उचलू आणि गावातल्या आपल्या राम मंदिरापुढं नेऊ आणि तिथं नेऊन म्हाताऱ्याला विचारू हे काय आहे. मग तर म्हणावं लागेल ना तिला रामाचं मंदिर आहे. ते म्हणले ठीक आहे बा, चांगला आयडिया आहे तुझी. उचलली म्हातारी बाजा सकट चौकानी, राम मंदिरापुढं निरीनं आदळली. आता एवढ्या गोडीने ठेवते ना खाली, आदळली म्हणावं लागेल. हां आदळली. आणि खाली टाकल्यानंतर नंतर त्यानं विचारलं, बाई हे समोर दिसतंय ते काय. आता म्हातारी अशी बारकाईने बघते, अरे हे वय, अरे हे तर तसलंच आहे जे साऱ्या गावाने असतंय ते. पण म्हातारी रामाचं मंदिर म्हणली, हे तर तसलंच आहे सगळ्या गावाने असतंय ते. पण ती काय रामाचं मंदिर म्हणली नाही. आणि महाराज हे पोरं वेगवेगळ्या प्रकारचे नाना प्रकारचे प्रयत्न करून दमले, पण म्हातारी काय राम शेवटपर्यंत म्हणली नाही. आणि एक दिवस आला, म्हातारी तशीच मिली, पण शेवटपर्यंत बिचारी राम म्हटली नाही. पोरं दुःखी झाले. आपलं ठरलं होतं बाबा म्हातारीला मुक्त करायचं आहे, पण म्हातारीने काय शेवटपर्यंत राम म्हटलं नाही. आणि पुन्हा हा कुठेतरी एखाद्या कथेत गेला आणि तिथं ऐकल्यानंतर तो म्हणला की बाबा जर मेल्यानंतर ज्या काय आस्थी आहेत, जी काय माती आहे, ती जर गंगेत नेऊन टाकली तर काय होतो, मोक्ष मिळतो. याची पुन्हा आशा प्रज्वलित झाली. तो म्हणला हे बघ म्हातारी गेले लई दिवस झाले नाही, अजून सावडायची राहिली. म्हणला आपण काय करू, म्हातारीच्या आस्थी गोळा करू आणि गंगेत नेऊन टाकून येऊ. अशी थोरला पोरगा म्हणला. असं कोण म्हणला, थोरला पोरगा म्हणला आपण म्हातारीच्या आस्थी गोळा करू आणि गंगेत नेऊन टाकू. पण म्हातारी मुक्त करायची म्हणजे करायची, त्यांनी ठरलेलं त्याचं. आणि महाराज ठरवलं, सगळं झालं आणि मोठ्याने तो विचार प्रगट केला. धाकट्याला सांगितलं, दादा अरे माझ्या डोक्यात विचार चाललाय की मी या म्हातारीच्या ज्या अस्थी आहेत
ह्या सगळ्या अस्थी घेऊन आपण गंगेमध्ये नेऊन विसर्जित करूया, म्हणजे म्हातारी मुक्त होईल. पण बारका जो होता तो म्हणला, दादा मला नाही वाटत म्हणला म्हातारी गंगेपर्यंत जाईन. काय म्हणला? मला नाही वाटत म्हणलं म्हातारी गंगेपर्यंत जाईन. आता थोरला म्हणला, अरे काय येड फिरेस का म्हणलं तू? म्हातारी म्हणलं आता भांड्यात आहे म्हणलं, आता कुठं जाईन म्हणलं याच्यातून म्हातारी. ते म्हणलं, अहो हिनं आयुष्यभर देवाचं नाव घेतलेलं नाही म्हणलं, आता मेल्यावर तरी कशामुळं जाईन म्हणलं तिकडे ती. आणि थोरला त्या दोघाची बाचाबाची झाली. आणि थोरला म्हणला, तुला यायचं ते नाही तर नको येऊ, माझं मी निघालो. हा निघाला, पिशवी उचलली निघाला. एक मस्त नवा डबा घेतला महाराज त्यानं तांब्याचा, आणि त्या डब्यामध्ये अस्थी भरल्या, तो पण पॅक लावलं, पिशवीत डबा टाकला. सुरू त्याचा प्रवास गंगेकडचा. आणि गंगेच्या तीरावरती तो प्रवास मजल दर मजल करत तिथपर्यंत पोहोचला. आणि नेमका त्याचा गंगेचा अलीकडे मुक्काम पडला. उद्या तो आता गंगेच्या नदीवरती जाणार आहे. नेमका अलीकडे संध्याकाळ झाली आणि तिथं मुक्काम पडला. आणि मुक्काम पडल्यानंतर योगायोगानं त्या गावामध्ये त्याचा एक मित्र निघाला. योगायोग मित्र निघाला तिथे. आणि त्या मित्राच्या घरी तो मुक्कामा करता गेला. आणि घरी गेल्यानंतर त्या मित्राची पत्नी म्हणाली, हे बघा तुम्ही जे आहेत ना, तुम्ही दोघं काय करा, हो यांना काय करा, आपलं गाव दाखवून आणा, तोपर्यंत मी सुंदर असा स्वयंपाक करते आणि तुम्ही जेवण करून झोपा. आता ह्यानं काय केलं, ह्याच्याजवळ काय होतं बाबा, काय होतं ह्याच्याजवळ, काय होती पिशवी. पिशवीत काय डबा. डब्यात काय म्हातारी काय असती कुणाच्या कुणाच्या म्हातारीच्या. असं पटपट सांगायचं, म्हातारीच्या असती. आणि ह्यानं काय केलं, मोठ्या काळजीनं तो डबा घेतला आणि असं हळूच ती डब्याची पिशवी खटाखाली सरकवली. आणि हे बघितली त्या मित्राच्या बायकोनं. आणि मित्राच्या बायकोनं बघितलं आणि हे दोघं बाहेर निघून गेले. आणि मी दृष्टांत अगोदरच बेळगावकडचा सांगतोय बरं का. कुठला? लांब, इथून खूप लांब आहे, हे शूटिंग चालू आहे. बेळगावचा बी नाही, लांबचा आहे खूप. हा, लांबचा दृष्टांत आहे. आणि मग त्या दृष्टांतामध्ये त्या गावातल्या ज्या बाया होत्या, त्या बायांना आलेल्या पाहुण्यांच्या पिशव्या उचकायची सवय होती. आणि त्यानं काय केलं, हे दोघं बाहेर गेले की हिनं पिशवी हळूच बाहेर ओढली. आणि बाहेर ओढल्यानंतर पिशवी बाहेर ओढली, बघते तर आतमध्ये मस्त चमचम डबा चमकतो, नवा कट डबा आहे. ते म्हणली, नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे गबाळ काहीतरी आहे. आणि तिनं त्या आनंदाने महाराज तो डबा बाहेर काढला आणि तो पण उघडते तर बघते अस्थी. बाबा तिचं डोकंच फिरतं. ती म्हणली, काय किती वाईट वृत्तीचा माणूस आहे हा, माझ्या घरामध्ये जादूटोणा घेऊन आलाय, माझ्या घरामध्ये अस्थी घेऊन आलाय. एवढा वाईट माणूस मी माझ्या जीवनात कधी पाहिला नाही. म्हणून ती तशीच फन करत तिनं त्या डब्यात काय आहे, अस्थी म्हातारी डब्यात त्या. आणि त्यानं महाराज त्या बाईनं एवढी तन केलं, डबा घेतला आणि डबा घेऊन तशीच दारात गेली आणि अख्खा डबा तिनं नालीत ओतला. अख्खा डबा नालीत ओतला. बघता काय माझ्याकडं, म्हातारी गंगेत चालली होती, गटरत गेली. कुठं चालली होती? गंगेवर, पण गंगेच्या अलीकडं गटरत गेली. आणि हा घरी आला. घरी आल्यानंतर ह्यानं झोपला, आराम केला. सकाळी उठला, गंगेच्या तीरावरती गेला आणि गेल्यानंतर त्यानं डबा बाहेर काढला. आणि डबा बाहेर काढल्यानंतर तो पण उघडतो, तो म्हातारी गायब. मग घाबरलं ना हे. ती म्हणला, अरे धाकटं म्हणला, ते खरं झालं गड्या. धाकटा भाऊ काय म्हणला, आता मला नाही वाटत म्हणला म्हातारी गंगेपर्यंत. म्हातारी गायब. हताश होऊन हा माघारी आला घरी. आणि घरी आल्यानंतर महाराज पुन्हा धाकटा भाऊ म्हणला, काय दादा झाली का म्हातारी मुक्त? तो म्हणला, मधीच गायब झाली. ते म्हणला, मला माहीत होता हिने आयुष्यभर म्हणला देवाचं कधी चिंतन घेतलं नाही, कधी देवाचं नामस्मरण केलं नाही ना, आता कशी मुक्त होईल? ते म्हणला, मला माहीत होतं ही जाणार नाही. म्हणून जो लहान भाऊ आहे तो म्हणला, मी हळूच गपचिप चोरून थोडी बुकटी म्हणला मी बारक्या डबीत भरून ठेवलेली आहे म्हातारीची. कोणाची? कमाजी? बोला ना काहीतरी. कोणाची? हां, असा आवाज येऊ द्या. म्हातारीची बारक्या डबीत भरून ठेवली. आणि ते म्हणलं, आता काय करायचं?
दादा हे बघ, आता आपण कुठं मुक्काम करायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, कुठं थांबायचं नाही, काही नाही. आपली स्वतःची प्रायव्हेट गाडी करायची, इथून निघायचं, थेट गंगेवरतीच थांबायचं. आणि ह्यानं काय केलं तर ती डबी घरातल्या कोणालाच दाखवली नाही अंकुश महाराज. ही डबी याच्याच खिशात. डबी काय कोणाला त्यानं दाखवली नाही, डबी याच्याच खिशात. आणि निघाला सगळा परिवार त्यांचा. आता हे दोघं भाऊ निघाले, दोघाच्या बायका निघाल्या. आणि महाराज गाडी निघाली, ती थेट गंगेवरती थांबली. मध्ये कुठं थांबली नाही. आणि समोर गंगामाई वाहते. आणि त्या गंगा मातेला वाहतं पाहून त्या घरातल्या ज्या महिला होत्या त्यांना तिथं स्नान करण्याची इच्छा झाली. काय, गंगेमध्ये गेल्यानंतर पाप नष्ट होतात असं त्यांनी ऐकलेलं. आणि त्या बाया म्हणल्या, हे बघा तुम्ही अस्थि विसर्जन पुन्हा करा, आम्हाला पहिले स्नान करू द्या इथं. आणि त्या दोघी म्हणल्या, हे बघा आम्ही इथं स्नान करतो, आम्ही इथं आंघोळ करतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, घाटाच्या वर जावा. आता हे गेले घाटाच्या वरच्या बाजूला आणि महिला खाली स्नान करत होत्या. हे घाटाच्या वरच्या बाजूला नंतर त्यांना तिथं ब्राह्मण दिसला एक. आणि ब्राह्मण दिसल्यानंतर ते म्हणले की बाबा हे बघा, आता धाकटा म्हणला, हे बघ दादा लय बोबाटा करण्यात मजा नाही. आणि थोरल्याला अनुभव होता, थोरल्याला अनुभव होता. ते म्हणलं तू म्हणतो ते खरे, मागच्या वेळेस डब्यातनं गायब झाली ती. म्हणला बोबाटा करण्यात मजा, आपलं इकडं विधी उरकून घेऊ. त्यांना ते ब्राह्मण दिसला. ब्राह्मण दिसल्याबरोबर ब्राह्मणाकडून ती पूजा करून घेतली. ब्राह्मणाला अगोदरच सांगितलं शॉर्टकटमध्ये पूजा कर. कशी शॉर्टकटमध्ये पूजा कर, म्हणजे चप्पी तूच कर, नाही तर प्रवचन आलेल्या महाराजाची कर, तर कुणाची काय करीना. ते शॉर्टकटमध्ये पूजा उरकून घे. ब्राह्मण देवता म्हणले, आता ठीक आहे बाबा, दक्षिणा मिळत देत असेल तर शॉर्टकट तर शॉर्टकट, ठीक आहे. उरकली शॉर्टकटमध्ये पूजा. आणि उरकल्यानंतर देवा म्हणले, आता त्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करा. कुठे आहेत अस्थी? यानं काढली बारीक डबी. बघतो तर डबी छोटीशी, त्यामध्ये एवढीशी असती. ते म्हणलं तुम्हाला काय करायचे देवा, शॉर्टकट आहे ना, मग डबी बी शॉर्टच असेल ना. आणि काढली, दिली डबी. आणि डबी काढल्यानंतर तो जो धाकटा आहे तो टोपण उघडणार, टोपण उघडणार. तेवढ्यात थोरला म्हणला, अरे टोपण उघडू नको. मग धाकटा म्हणला, असते कशा टाकायच्या? अरे टोपण उघडू नको, डबी सहित फेक म्हणला. म्हातारी मागच्या वेळेस डब्यातनं गायब झाली ती, डबी सहित फेक. आणि महाराज ह्या धाकट्यानं त्याचं ऐकलं. आणि ऐकल्यानंतर त्यानं टोपण न उघडता डबी सहित म्हातारी फेकली महाराज गंगेत. आणि फेकली. आणि गंगेचा प्रवाह हा खालच्या बाजूने वाहत होता. डबी वाहत 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 खालच्या बाजूला आली. आणि खालच्या बाजूला आल्यानंतर ह्या दोन माता माऊल्या स्नान करत होत्या. आणि स्नान करत असताना नेमकं धाकटीच्या हातात ती डबी आली. आणि धाकटीच्या हातात ती डबी आली की आल्याबरोबर तिनं पिशवीत घातली. म्हणली, माय मला गंगेने प्रसाद दिलाय. बघता काय, म्हातारी थेट गंगेतून घरी. घरी हजर. आणि प्रसाद दिला म्हणून तिनं पिशवीत टाकली. आले घरी आणि तिने कोणाला सांगितलं नाही. आणि ह्या दोघांना खुशी काय, म्हातारी मुक्त झाली, म्हातारी मुक्त झाली, म्हातारी मुक्त झाली. ह्याच्या आनंदामध्ये हे दोघं जण म्हातारी मुक्त झाली, मुक्त झाली. आणि तो आनंद दोघांना झालेला, अतोनात आनंद. म्हातारी मुक्त झाली. घरी आले. आणि घरी आल्यानंतर गाव जेवण ठेवलं. गाव जेवण, सगळ्या लोकांना जेवण. का? अहो म्हातारी मुक्त झाली, म्हातारी मुक्त, गंगेमध्ये विसर्जित केलं असते आम्ही, म्हातारी मुक्त झाली. यांना आनंदच आनंद, गगनात मावेना यांचा. आणि मस्तपैकी तो मोठा जो होता थोरला, तो मोठ्यानं ओरडू सांगायचा, लाडू वाढ, बुंदी वाढ, सगळं वाढायला सांगायचं, पटपट 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 सगळं. आणि पंक्ती बसल्या. पंक्ती बसल्यानंतर महाराज हा जो थोरला होता तो लोकांना वाढण्यामध्ये व्यस्त. धाकटा जो होता तोही लोकांना वाढण्यामध्ये व्यस्त. थोरली सून होती ती देखील बाहेर लोकांना वाढण्यामध्ये व्यस्त होती. पण काही कारणानिमित्त ती घरामध्ये गेली. आणि घरामध्ये गेल्यानंतर तिला धाकटीची पिशवी दिसली. आणि दृष्टांतातल्या सांगितल्याप्रमाणे तिकडच्या बायांना एकमेकीच्या पिशव्या उचकायची सवय होती. आणि त्या थोरलीनं धाकटीची पिशवी उचकली. आणि पिशवी उचकल्यानंतर त्या पिशवीतून निघाली डबी. थोरलीनं डबी काढली पिशवीतली. आणि ती डबी काढल्यानंतर ती डबीकडे बघत होती. तेवढ्यात धाकटा घरात आला. पोरगा तो धाकटा भाऊ घरात आला. आणि घरात आल्यानंतर त्यानं डबी बघितली. डबी बघितली की ह्याची पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणला, म्हातारी? त्याला डबी दिसलीच नाही, त्याला म्हातारीच दिसली डायरेक्ट.
आणि डबी घेऊन त्यानं हातात घेतली डबी आणि घरातूनच बोंबलत बाहेर निघाला. इकडं मोठ्याचा रट्टा चाललेला, लाडू वाढ, बुंदी वाढ, पुऱ्या वाढ, फरसाण वाढ, त्याचं जोरात चाललेलं गड्याचं. आणि हे धाकटं ओरडत बाहेर आलं, दादा पंक्ती थांबवा, दादा पंक्ती थांबवा. आता थोरला म्हणला, तुझं डोकं बिघडलं का म्हणला, एवढ्या कष्टानं म्हणलं म्हातारी मुक्त केली तू पंक्ती थांबा म्हणतो. ते म्हणतो, दादा बाकी काही नको म्हणू, पंक्ती थांबव. तो म्हणला का, ते म्हणला म्हातारी माघारी आली. आपल्याला विनोद वाटतोय हा, पण विशेषतः लक्षात घ्या, संत सांगतायत, ज्ञानोबाराय सांगतायत, जी लोक साधूचा, संताचा, भगवंताचा अपमान करतात, चांगल्या सती आणि सत्पुरुष, दानशील, याज्ञिक ह्या लोकांचा जी लोक अपमान करतात, साधूचा जी लोक अपमान करतात, त्यांना मी सुखानं जगू देत नाही. संताशी शोभवी कोणाही प्रकारे ताजे बरे संताशी शोभवी कोणाही भगवंत त्याला माफ करत नाहीये. आपल्याला विनोदापुरतं हसायला चांगलं वाटतंय, म्हातारीची अवस्था कशी आहे. पण मला सांगा, हे चांगलं आहे का मेल्यानंतर अस्थि गटरमध्ये जाणं, गंगेमधून अस्थि पुन्हा घराकडे माघारी येणं? चांगली लक्षणं आहेत ही, चांगली लक्षणं आहेत का? नास्तिक माणसाचं शेवट, त्याचा मृत्यू हा अशा प्रकारे असतो, मेल्यानंतर सुद्धा त्याला सुख लागू दिलं जात नाही. त्याच्यामुळे कायम जीवन जगताना कधी एकेकाळी संतांची स्तुती करता आली नाही तरी चालेल, पण जीवनात संतांची निंदा कधी करू नका, कधी करू नका. भगवंताची निंदा कधी जीवनात करू नका, देवाची कधी निंदा जीवनात करू नका. मानू नका, पण निंदाही करू नका. ती निंदा, त्या येती निंदकापाशी असेच पापे, ज्ञानोबाराय सांगतात. सगळी पापे गोळा होतात आणि त्या निंदकापाशी येतात. त्याच्यामुळे आयुष्यात कधी एखाद्या साधूची किंवा एखाद्या संताची किंवा भगवंताची निंदा करायची नाही. आणि ह्या साधू संतांची निंदा करू नका आणि त्यांची बरोबरीही करू नका. मग तुकोबाराय, मग आम्हाला संत कळणार कसे? जर शब्द ज्ञानाने, अभ्यासाने कळत नाहीयेत, अभ्यास करून कळत नाहीयेत, मग आम्हाला संत कळायचे कसे? तर तुकोबाराय सांगतात, तुम्हाला संत जर कळायचे, कळावे असे वाटत असतील, तर तुम्हाला स्वतःला संत व्हावं लागेल, त्यावेळी संत कळतील. हा भंगाचा शेवट. तरी काय होई
होईल कधी होईल काय एकामध्ये रे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुकोबाराय म्हणतात तुम्ही स्वतः संत व्हा, त्यावेळी संत कळतील, तोपर्यंत संत कळणार नाही. सामान्य पद्धतीने जीवन जगतोय, ना कुठली साधना आहे, ना कुठली उपासना आहे, ना ज्ञान आहे, ना त्याग, काहीच नाहीये. आणि संतांची बरोबरी. तुकोबाराय म्हणले स्वतः संत व्हा, त्यावेळी संत कळतील, तोपर्यंत संत कळणार नाही. महाराज एक शायराचं खूप सुंदर वाक्य आहे. काय? संत आपोआप एवढे श्रेष्ठ झालेले नसतात, कुठेतरी महाराज त्यांचं देखील संघर्षामध्ये जीवन गेलेलं असतं. त्यात वर्णन इतकं सुंदर आहे. सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर है. सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर है. एक पत्थर और नगीने में बड़ा अंतर है. सिर्फ पानी और पसीने में बड़ा अंतर है, एक पत्थर और नगीने में बड़ा अंतर है. अरे मुर्दा घड़ियों की तरह जिंदा रहने वालों, सांस लेने में और जीने में बड़ा अंतर है. तुम्ही आम्ही जे जगतोय हे जगणं नाही, आपण फक्त श्वास घेतोय आणि सोडतोय, याच्या व्यतिरिक्त काय करतोय? खरं जीवन जर कोण जगलेले आहेत तर हे साधू संत जीवन जगलेले आहेत. ते जगलेलं जीवन चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे. आपलं जीवन दुसऱ्या क्षणाला नष्ट होत आहे. आपण गेल्यानंतर किती दिवस आपण लोकांच्या लक्षात राहतो? आपल्या घरातल्याच लोकांची जर नावं विचारली तर जास्तीत जास्त आपण पंजोबाच्या वरती खापर पंजोबापर्यंत जातो, पण त्याच्यावरचे माहितीत का आपल्याला? नाही. पण ज्ञानोबा आहे 700 वर्षापूर्वीचे, तरी देखील ते आपल्या डोक्यामध्ये फिट आहेत. ते फक्त श्वास नाही घेतला, ते जीवन जगले. आपण साधं जीवन जगतोय नुसतं, ह्याच्यात काही एक अर्थ नाही आहे. मग काहीतरी वेगळं जगायचं आहे तर संत समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी असं कराल त्यावेळी हळूहळू हळूहळू तुम्ही देखील संत होऊन जाल. एवढाच महाराज आजच्या कीर्तनातून बोध घ्या. अतिशय सुंदर वातावरणामध्ये तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ नियोजन करताय. हरिभक्तपरायण आमचे अंकुश महाराज देखील यावर्षी आमचा सामना झाला आहे. दरवर्षी आमचे हुकायचं नेमकं, एक तर ते नसायचे, नाही मी असायचो, तुम्हीच नसायचे. ती घोळ व्हायचं, लांबून दौरा, इथून महाराज ॲडजस्ट करणं, एवढं सगळं करणं चांगली गोष्ट आहे खूप. आणि एक असं काय इच्छा लागते त्यावेळी, माणसं जिथं आवड आहे ना तिथं सवड आपोआप निघते. काय म्हणणं आहे तुमचं? आवड असली की सवड आपोआप निघते. आणि मग त्यानुसार उपस्थित सगळी ही माणसं ज्यांच्या मार्गदर्शनाने हा नामसप्ताह चालू आहे, आमचे माऊली महाराज, आदरणीय माऊली महाराजांच्या मार्गदर्शनाने नामसप्ताह चालू आहे. तसेच आमचे व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण आमचे काय गोरक्ष महाराज, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे माणसं आहेत महाराज. आता प्रत्येकाची नावं तर आता मला सगळ्यांची म्हणजे माहीत आहेत, पण आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नसतं. सरपंच आहेत तिकडं, आल्यानंतर त्यांच्याजवळच विना होता वाटतं. आणि बऱ्यापैकी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे जानदेव भाऊ आहेत, गोकुळ भाऊ कुठं दिसणार, कुठं काय लांब बसलेत का कुठं? तिकडं बसलेत निवांत. सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही गहिनीनाथाच्या एवढ्या जवळ आहेत की तुम्ही गावामध्ये सुद्धा गहिनीनाथाचं मंदिर बांधले. एवढी गहिनीनाथांवरती एक वेगळीच श्रद्धा, नितांत प्रेम असणारं किंवा एक नितांत आगळी वेगळी भक्ती असणारं हे सगळं मुगगाव. आणि तुम्ही पारायण देखील व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी, नवनाथ ग्रंथाचं पारायण देखील त्या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीने सलग 2-3 वर्ष मला वाटतं झालेलं आहे.
तुम्ही स्थापन केल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने आणि गोकुळभाऊ हक्कानं आम्हाला सांगतात, महाराज ते देखील गैरनाथ आहेत, हे देखील गैरनाथ आहेत. ह्या गैरनाथाला वस्त्रसुद्धा त्याच गैरनाथाचे पाहिजेत. त्याच्यामुळे इथल्या समाधीला वस्त्र तिथल्या आपल्या समाधीचे असतात सगळे. हां, इथं जे काही शिल्लक येतील किंवा जे काय थोडे तिथं आता प्रत्येक नाथभक्त येताना काही ना काहीतरी घेऊन येतो. मग ते चांगल्या कामी लागतात, पुण्य कामी लागतात. एवढं चांगलं ठिकाण आपल्या गावामध्ये आणि तुम्हाला सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यानं ही सगळ्या काही गोष्टी संपन्न होत आहेत, उभा राहत आहेत अतिशय आनंदाने. आणि मुळात आहे ना, तरुण वर्ग तुमचा सगळा मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित राहतो. एकदा जोरदार टाळ्या तरुण वर्गासाठी. हां, आणि जेवढे जेवढे तरुण या ठिकाणी आलेत ते नक्कीच तरुण जातील ह्या संसार सागरातून. आणि ज्यांचे लग्न राहिले असतील त्यांचे लग्न बी होऊन जातील. हां, आणि ज्यांचे नसतील इकडं त्यांना आणा. उलट परमार्थात आल्यानंतर तुम्ही चांगलं ज्यावेळी गळ्यात माळ धारण करून परमार्थ सुरू कराल ना, तेवढी तुमची मागणी वाढणार. हां, त्याच्यामुळे चांगल्या मार्गावरती या. व्यसनाच्या मार्गावरती गेले ना, ह्या काय पुढचे 10 जन्म अजून तुमचे लग्न होणार नाही. मग त्याच्यामुळे चांगल्या मार्गाने जीवन जगा, चांगल्या मार्गानं जीवन जगा. ते जीवन आपल्याला उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणार आहे. झालेली सेवा ही भगवान शंकराच्या चरणावरती समर्पित करूया. चैतन्य गहिनीनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. सद्गुरू यादव बाबा, सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा ह्या साधू संतांच्या चरणावरती समर्पित करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांना भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई.